आज इकडे लक्ष द्या भावांनो, आज आपल्या मोर्चाला प्रचंड असा प्रतिसाद समाज बांधवांनी दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। वर या। मी आदरणीय या मोर्चाला ज्या तन मन धनाने ज्यांनी सरळ हाताने मदत केली असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय धुपे साहेबाला विनंती करतो की आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे। येऊन द्या, आता काय गर्दी होत असते। अरे खाली अरे भावांनो, धुपे साहेबाला विनंती आहे। कुठे धुपे साहेब, कुठे आहेत? चला ना, या ना आदरणीय धुपे साहेब, बसू दे, येऊन द्या आता काय स्टेज वरती। अरे रिकामे खाली या ना भावांनो, अरे तुम्हाला आपले पोर खाली घ्या रे सगळ्याला। पोर हो खाली घ्या सगळ्याला, चला विशाल काय बघायला काय घ्या। धुपे साहेब, सर्व समाज बांधवांना जय राहुजी, जय भीमराव, जय शिवाजी। आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे। आतापर्यंत अशा प्रकार समाज आपल्या शासनात दिसला नाही। आपण सर्वांनी मोठ्या कष्टाने इथे आलात, कुणाची पर्वा न करता आपण आपल्या न्यायासाठी इथे आलो आहात। प्रथमतः मी सर्व कार्यकर्ते आणि या टीम जे आयोजन केलेलं आहे ते सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आपण सर्वांनी अशाच यापुढे एकजुटीने लढा करायचा आहे। आपल्याला जोपर्यंत आपला हक्क प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण असंच एकजुटीने राहायचं असं मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोध। धन्यवाद। यानंतर आनंददादा सुतार यांना विनंती करतो 2 शब्द मनोगत व्यक्त करा। शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना या ठिकाणी प्रथमतः मी अभिवादन करतो। मित्रांनो, आजचा मोर्चा कशासाठी? सर्वांनी एक मुखाने ताकद दिली पाहिजे अशी आपल्याला घोषणा द्यायची की आपल्या बीड जिल्हाधिकारी या कार्यालयापर्यंत ही घोषणा केली पाहिजे। जय लहुजी, लहुजी, जय लहुजी, जय लहुजी, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। मित्रांनो, आपण पाहतो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून आपली ती बीड जिल्ह्याची अ ब गट आरक्षण कृती समिती आहे ती गेल्या 1.5 महिन्यापासून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। आपल्याला 16 जूनच्या मोर्चाला बीड या ठिकाणी यायचंय, तर कशासाठी यायचंय? कशासाठी यायचंय? तर आरक्षणासाठी यायचंय। तर हा लढा आरक्षणाचा आपला हा काही 4-5 महिन्यापूर्वीचा नसून हा आरक्षणाचा लढा आपला गेल्या 30 ते 35 वर्षापासूनचा आहे। या आरक्षणाच्या लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब गोपले असतील त्यांच्यापासून हा आरक्षणाचा लढा सुरू झालेला आहे आणि हा आरक्षणाचा लढा आपण पाहिलं गेल्या 1 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्या निकालामध्ये असं म्हणलं की भारत देशातील जे राज्य आहेत त्या राज्यांना असं सूचित करण्यात आलं की तुम्ही तुमच्या धर्तीवरती तुमच्या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये अ ब गट प्रमाणे वर्गवारी करून जो 59 जातीतले लोक आहेत त्यांना न्याय द्यावा असं त्या शासनाच्या निर्णयात सांगितलं। आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ महाराष्ट्रामध्ये बदर समिती स्थापन केली आणि बदर समितीच्या स्थापन केल्यानंतर त्या बदर समितीने अहवाल तयार केला आणि तो अहवाल राज्याला या ठिकाणी राज्य शासनाला दिला, परंतु अहवाल अजून देखील लागू झालेला नाही। या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा धडक मोर्चा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात निघाला, उत्स्फूर्तपणे हे मोर्चे निघाले। म्हणून आज या ठिकाणून मला फडणवीस साहेबांना सांगायचंय, फडणवीस साहेब ठीक आहे, तुम्ही मातंग समाजाच्या लहुजी साळवे यांच्या स्मारकाला 372 कोटी पुण्यामध्ये दिले, आम्हाला मान्य आहे। तुम्ही चिरागनगर मध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करतात, आम्हाला मान्य आहे। तुम्ही आताच वाटेगाव मध्ये 39 कोटीचा निधी दिला, आम्हाला मान्य आहे। तुम्ही बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना केली, आम्हाला मान्य आहे। परंतु मातंग समाजाचा ज्वलंत आणि कळकळीचा विषय म्हणजे अनुसूचित जातीमध्ये वर्गवारी करण्याचा आहे। म्हणून या ठिकाणाहून मी फडणवीस साहेबांना आवाहन करतो की तुम्ही बीड जिल्ह्यातून हा जो काही विराट मोर्चा निघलाय या विराट मोर्चाची दखल घ्यावी आणि तात्काळ 1 ऑगस्ट 2026 म्हणजेच
डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी आपण हा अनुसूचित जाती वर्गवारीचा लागू करावं आणि या ठिकाणी मातंग समाजासहित सर्वांना समान न्याय द्यावा या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर या ठिकाणी या मोर्चाला येणार होते, परंतु सीएम कार्यालयामध्ये अनुसूचित जातीच्या अत्यंत महत्वाच्या बैठकीसाठी त्यांना जावं लागलं, म्हणून ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. म्हणून आमदार अमित गोरके साहेबांच्या वतीने संदेश आहे की या ठिकाणी आलेल्या सर्व आमचे मार्गदर्शक नेते अविनाश भाऊ बागवे असतील, सचिन भाऊ साठे असतील, विष्णू भाऊ कसबे असतील, राजेश भाऊ घोडे असतील, बाप्पा भाऊ मुजबुले असतील, अमोल शेरकर असतील आणि प्रामुख्याने या बीड जिल्ह्यामध्ये जी झटत आलेली जी अबकट वर्गणी समिती आहे, आमचे दादा हातागळे, दादा एकदा हातवर करा. जय लहूजी. दादा हातागळे असतील, आमचे विलास भाऊ मुमीन असतील, आमचे विजय चांदणे असतील, आमचे दीपक भाऊ थोरात असतील, आमचे पांडुरंग थोरात असतील, अनिल चांदणे असतील, कल्याण ताकतोडे असतील, या सर्वांनी अत्यंत कष्टाने या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये फिरून हा मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा या ठिकाणी सक्सेस केला. त्याबद्दल मी मातंग समाजाच्या वतीने आणि आमदार अमित गोरके साहेबांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांना परत एकदा जय लहूजी, जय लहूजी, जय भीम. माझी विनंती आहे, आपले सर्वांचे मातंग समाजाचे हृदयस्थान विष्णुभाऊ कसबे हे देखील मोर्चात. भाऊ आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजकडे यावं. राजा भाऊ सूर्यवंशी आपल्याला विनंती आहे. आले आले विष्णुभाऊ कुठे आहेत? विष्णुभाऊ ॲडव्होकेट राम चव्हाण साहेब आपल्याला विनंती आहे की आपण कृपया स्टेजकडे यावं. भाऊ भाऊ विष्णू भाऊला विनंती आहे. भाऊ आज या कार्यक्रमाला जी टीम झटत आहे त्यापैकी मानवी हक्क अभियानाचं देखील खूप मोठं आपल्याला योगदान आहे. त्या वतीने आपले बाप्पा मुजबले यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. हॅलो. मांगाचा पिल्लू, अरे सांगा मांगाचा पिल्लू जागा असावं. भाऊ या या या. मांगाचा पिल्लू जागा असावं आणि लहूजी सारखं वागावं. आज मांगाच्या लेकरांनी दाखवून दिलं. अरे कोण म्हणतं मांग जागृत नाही? मांग जागृत आहे, मांग रस्त्यावर आहे, पण आतापर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो म्हणून दिसत नव्हतो. आज मांग सेपरेट रस्त्यावर उतरलेला आहे. आज मांग सेपरेट रस्त्यावर उतरलेला आहे. उद्या तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की मांगाला सोबत घेतलंच पाहिजे. नसता मांग नसेल तर तुमचं काही खरं नसेल. मांगाच लागतो. अरे छन्नीच्या छाटल्याने हिरा जन्मास येतो. छन्नीच्या छाटल्याने हिरा जन्मास येतो. जिथं अन्याय होतो तिथं माझा अण्णाभाऊचा फकीरा जन्माला येतो. अण्णाभाऊचा फकीरा जन्माला येतो. मानवी हक्क अभियान कर्मवीर एकनाथरावजी आवार यांच्या अनेक वर्षापासून या मातंग समाजाला जागृत करण्यासाठी जीवन अर्पित केलं. गाव कोसा बाहेर आम्ही वडिलाला काही कडाला धनगराला 18 पगड जातीला बाबासाहेब शिकला म्हणून आज रस्त्यावर माझा मातंग समाज उतरलेला आहे. एवढाच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जिंदाबाद. धन्यवाद. आक्रमक आवाजामध्ये मांडणी केली पप्पा. यानंतर आपल्या मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप जास्त आहे. भावानो चुकीचा मेसेज आहे, मांग शिकत नाहीत. अरे येड्या हो, मांग एवढे शिकतेत. आमच्या ज्या लहान लहान मुली आहेत आता तुम्हाला कळन. मी ज्या मुली बोलणार त्यांना विनंती करतो की तुम्हाला मान्यवराला देखील कळलं पाहिजे. माझी मुलगी अनुजा, तिचं नाव आहे, इंग्लिश स्कूल मिडियमला पहिली ते बालवड, मला काही येत नाही, तिने शिकलेली. 2 मिनिटं ती मनोगत व्यक्त करणार आहे आपल्या समोर. चकू कुठे? चल इकडे. हा ती माझ्यातर्फे बोलते. सर ते मुलीचं नाव कुठे? चकू धर इकडे बोल. हा बस बस तिथंच बस, तिथंच बस. जय लहूजी. बोल बिंदास, मी आहे ना. जय लहूजी. I am standing here
for support of ABCD subclassification and reservation. My father is struggling from last 2 months. Not only he, but other social workers. I feel proud when I see his dedication and sacrifice for the society. But he is not struggling for me, but he is struggling for the thousands of children like me. I feel proud for he and the other social workers who are working from last 2 months. Thank you. Let's come together and be proud that we are Lahuji. Don't say that, don't sit in house. He is not struggling for only me, but like thousands of children like me. So be together and support us. Jai Lahuji, Jai Bhim, Jai. Thank you. आता काय ते तुम्हाला कळलं असेल. संजय भाऊला कळलं ते. यानंतर ही पूनम धुताडमले मित्र आपल्या मोर्चा जो रिक्षा लावलेला रिक्षा पायल पायल त्या रिक्षावाल्याची मुलगी आहे. 1 मिनिट ती 2 मिनिट मनोगत व्यक्त करेल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लहुजी वस्ताद सावे, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले तसेच राजमाता जिजाऊ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर प्रथम मानवास मी प्रथम अभिवादन करते. सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावर जमलेल्या मान्यवर, आज आपण येथे मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीबद्दल जमलेलो आहोत. हा विषय आपल्या समाजाच्या न्यायाशी व विकासाशी जोडलेला आहे. मातंग समाज हा महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीतील महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. मातंग समाज हा आपल्या शैक्षणिक, सामाजिक प्रगती केली आहे, परंतु काही दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपवर्गीकरण करणे हे काळाची गरज आहे व या उपवर्गीकरणासाठी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे. समाज ऐक्याची ज्योत प्रज्वलित ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन नक्कीच न्याय मिळवून घेऊ शकतो. शेवटी एवढेच म्हणेल की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व समाजाच्या प्रगतीसाठी उपवर्गीकरण करणे हे गरजेचे आहे व माझा समाज या उपवर्गीकरणाचे एकजुटीने लढेल अशी आशा बाळगून मी माझे 2 शब्द संपविते. जय लहुजी, जय भीम. लालासाहेब शिंदे यांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यावं. विष्णू भाऊ स्टेजकडे या. यानंतर आपली दुसरी मुक्ता साळवे धुताडमल, हिला 2 मिनिटं शब्द व्यक्त करायचे. हॅलो हॅलो सर्वप्रथम राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांतता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी, कर्तृत्व, संस्कार आणि स्वाभिमानाची मूर्ती असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, साहित्य, शाहिरी आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे, शोषित, वंचित आणि कष्टकरी जनतेच्या वेदनांना आपल्या लेखणीतून व वाणीतून आवाज उठवणारे साहित्यरत्न तथा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्त्री शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या, समाज सुधारणेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या, ज्ञान, समता आणि स्त्रीमुक्तीचा दीप प्रज्वलित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सत्यशोधक समाजाचे संस्थापक ज्योतिराव फुले, सर्व ज्ञात अज्ञात सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन करून माझे मनोगत सुरू करत आहे. आज आपण या ठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र शासनाकडे मोर्चाच्या माध्यमातून मागणी करत आहोत की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण व्हावं. याकरिता सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी निकाल दिलेला आहे आणि या संविधानिक निकालाच्या मागणीनुसार आम्ही आमचा हक्क मागत आहोत. मी विद्यार्थिनी म्हणून फार जबाबदारीने या संशोधनाच्या पातळीवर काही विधानं करते. ती अशी आहेत की या ठिकाणचं आरक्षण उपवर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय असं म्हटलं जातंय. मी त्यांना प्रश्न विचारू इच्छिते की ज्या वेळेला ओबीसीचं विभाजन करून ओबीसीचं उपवर्गीकरण करून एनटी अबकडं केलं, त्यांना काय एनटी आणि ओबीसीचं आरक्षण संपलं का? दुसरं म्हटलं जातंय की संविधान धोक्यात आहे, 341 कलम धोक्यात आहे. ज्या वेळेला ओबीसीचं विभाजन करून एनटी अबकडं केलं त्यावेळेला 340 हे 341च्या अगोदरचं हे धोक्यात नव्हतं का? त्यावेळी त्याला छेद बसला का? संविधानाला बाधा पोहोचली नाही का? आणि मग एवढी वर्षे हे विभाजन झाल्यानंतर आजपर्यंत त्या उपवर्गीकरणाचा लाभ त्या एनटीच्या अबकडं या जातींनी घेतलेला आहे आणि मग त्यावेळी संविधान धोक्यात नव्हतं, त्यावेळी आरक्षण संपवलं जात नव्हतं आणि मग आज मातंग समाज मागणी करत असताना संविधान धोक्यात कसं काय येतंय?
आज मातंग समाज मागणी करत असतानाच आरक्षणाचं उपवर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा डाव आहे अशी वल्गना का केली जाते? हा फेक नॅरेटिव्ह का पसरवला जातोय? त्यामुळे जी माणसं फेक नॅरेटिव्ह पसरवतायत त्यांच्या बुद्धीची कीव आम्हाला या ठिकाणी करावीशी वाटते. अरे कधीतरी सत्य बोला, सत्य स्वीकारा आणि लोकांसमोर सत्य आणा. आरक्षण उपवर्गीकरण काय आहे? तर ज्या जमाती आजही गाव कुसब आहे, वंचित आहे, शोषित आहेत, आरक्षण आहे काय गरिबी हटावचा नारा नाही. आरक्षण हा पर्याप्त प्रतिनिधित्वाचा नारा आहे आणि म्हणून हे आरक्षण काय आहे? उपवर्गीकरण म्हणजे काय आहे? तर त्या पर्याप्त प्रतिनिधित्वाचीच मागणी आहे की आजपर्यंत हा मातंग समाज शेकडो वर्ष आणि आज संविधानाची 75 वर्ष या ठिकाणी मातंग समाज अडगळीला पडलेला आहे. यामध्ये नोकरीचं प्रमाण कमी आहे, राजकीय क्षेत्रामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नाही. आमच्या लोकसंख्येच्या मागासलेपणाच्या प्रमाणामध्ये आपल्याला पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, योजनामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळावं आणि आमचा अनुशेष भरून काढला जावा यासाठीची मागणी म्हणजे आरक्षणाचं अबकडे उपवर्गीकरण आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी प्रामुख्याने फार महत्त्वाची गोष्ट सांगायची की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1902 ला कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं आणि त्यावेळेला त्यांच्याच मंत्र्यांनी जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यांनी विचारलं की महाराज हे आरक्षण म्हणजे काय भानगड आहे, हे कशासाठी लागू करायचंय, इथं गुणवत्ता दाखवून आपण नोकऱ्या देतोय. त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं होतं, त्यांना एक उदाहरण दिलं. घोड्याच्या पागेत गेल्यानंतर त्या ठिकाणी एक चण्याचं टोपलं ठेवलं आणि हे सगळे घोडे एक ठिकाणी एक सोबत ते चण्याच्या पागेमध्ये सोडले. त्यावेळेला झालं असं की जे काही प्रबळ घोडे, त्या प्रबळ घोड्यांनी जे काही दुबळे घोडे त्यांना लाथा मारून ढकलून देऊन पुढे गेलं आणि चण्याच्या टोपलीवरती ताबा मिळवला. दुबळे घोडे इकडून तिकडून तोंड घालायचा प्रयत्न ज्यावेळेला करत होते त्यावेळी हे प्रबळ घोडे त्यांना लाथा मारत होते, धक्के देत होते. त्यामुळे त्या दुबळ्या घोड्यांची तोंड त्या चण्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं की हे जे दुबळे घोडे हे जे अशक्त घोडे या तगड्या पैलवान घोड्याशी स्पर्धा करू शकत नाहीत आणि म्हणून ते उपाशी मरतायत, त्यांचा पोटमारा होतोय, त्यांना त्यांच्या हक्काचं अन्न मिळत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी हे चण्याचं टोपलं विभाजित करून स्वतंत्रपणे ठेवणं याला उपवर्गीकरण म्हणायचंय. हेच उपवर्गीकरण शासनानं प्रशासनानं आम्हाला न्याय द्यावा एवढीच मागणी. एवढं बोलून मी माझे मनोगत धन्यवाद. संपवते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. बोल भाई बोल, 2 मिनिटात बोला, 2 मिनिटात. यानंतर 1 मिनिट बोल. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज या ठिकाणी अबकड वर्गीकरणासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलोत. समाजाची एकता या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवून दिलेली आहे. एकेकाळी महाराष्ट्रातून मुंबई दुसऱ्या राज्याची होत चाललेली होती. त्या काळी कुठल्याही प्रकारचा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना पाठिंबा नसताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी स्वतःच्या हिमतीवर ही मुंबई महाराष्ट्राची करून दाखवलेली. आणि आता तर आपण लाखोनी आहोत. जय लहूजी. सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये मातंग समाजासाठी, मातंग समाजाच्या लेकरांना शिकण्यासाठी मोफत राहण्याची खाण्याची सोय असलेला एकमेव वसतिगृह बीड शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्या समाजातील ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तमरावजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे वसतिगृह बीड शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. सर्व मातंग समाजाला विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणावं. धन्यवाद. बोल बाई बोल, लवकर 2 मिनिटात बोला. सर्वप्रथम सर्वांना जय लहूजी. भाषण सुरू करण्यापूर्वी ज्यांच्या रक्ताने आणि ज्यांच्या विचारांनी आपल्याला हा सन्मान दिला त्या क्रांती सूर्यांना मी वंदन करते. जगाला शांततेचा मार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध, 18 पकड जातीच्या मावळ्यांना एकत्र आणणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे पहिलं कवाड उघडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि अंगावर शेण दगड सोसवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जगाल तर देशासाठी आणि मराल तर देशासाठी अशी भीमगर्जना करणारे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, बहुजनांना आरक्षणाचा हक्क देणारे राजश्री शाहू महाराज, या देशातील शेवटच्या माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही पृथ्वी दलितांच्या तळहातावर तरलेले असे ठणकावून सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
सावित्रीबाईंच्या शाळेत शिकून लहुजी वस्ताद यांच्या विचारात वाढलेल्या अवघ्या 14 वर्षांच्या मुक्ता साळवे या सर्व महापुरुषांच्या चरणी मी प्रथम नतमस्तक होते. बांधवांनो, आज दुःख एकाच गोष्टीचं होत आहे की ज्या महापुरुषांनी आपल्याला एकत्र आणण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लागलं, आज त्या महापुरुषांना आपली मांग आणि महाराशी फुटका. अण्णाभाऊ साठे यांनी जेव्हा फकीरा ही कादंबरी लिहिली तेव्हा या फकीराच्या पाठीशी कथा उभा राहणारे राधा महाराज होते. अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आपले गुरु मानले. मग ज्या समाजात अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेब एकत्र होते त्या समाजात आताची फुटका. महापुरुषांनी आपल्याला एकच शिकायले, जोडायला समाज जोडायला शिका, तोडायला नाही. जय लहुजी. धन्यवाद ताई. आपल्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा होत आहे असे आपले विष्णुभाऊ कसबे, त्यानंतर सचिन भाऊ साठे, अमितजी गोरके साहेब आमदार, संजय भाऊ ठोकळ, राजेश भाऊ घोडे, विष्णू भाऊ मजमोले, मिलिंद नाना आवाड. त्या 2 मिनिटं एक मेसेज आहे. आमदार गोरके साहेब आज या मोर्चाला येऊ शकले नाही, त्यांनी एक रेकॉर्ड मेसेज टाकलेला आहे. 2 मिनिटं विनंती ऐका. सगळ्यांना नमस्कार आणि माझा सप्रेम जय लहुजी. आजच्या बीडच्या मोर्चासाठी मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार होतो, परंतु याच विषयातली महत्वाची बैठक मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी लागल्यामुळे मी आज या मोर्चाला उपस्थित राहू शकलो नाही. परंतु असाच समाजातला रेटा आणि प्रोत्साहन, त्याचबरोबर पाठिंबा सगळ्यांना आणि सर्व नेत्यांना आपला राहिला तर खऱ्या अर्थानं येणारा काळ हा आपलाच आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढाईत हे सरकार खऱ्या अर्थानं आपल्या बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सातत्यानं मी संपर्कात आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच हा आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा आपल्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि वंचितांपर्यंत ही सगळी व्यवस्था पोचावी आणि आरक्षणामध्ये खऱ्या अर्थानं गरज असलेल्या सर्वसामान्य जनतेला हे आरक्षण पोचवावं ही सुप्रीम कोर्टाची भूमिका. याची ही लढाई आहे. कुठल्याही समाजाच्या विरोधात, जातीच्या विरोधात आपण लढत नाही आहोत, तर आपण आपल्या मुलाबाळांच्या न्याय हक्कासाठी आणि गोरगरिबांच्या पुढच्या भवितव्यासाठी लढत आहोत. याचं आपल्या सर्वांना भान आहे आणि म्हणूनच आपण भर उन्हामध्ये या मोर्चासाठी सर्वजण उपस्थित आहात. मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, पण एवढंच सांगतो, याच महत्वाच्या कामासाठी मला जाणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे. कारण आपण सर्वजण रस्त्यावर लढत असताना आपल्या पाठिंबामुळे विधिमंडळात आणि विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये मी आपला आवाज बनवून सातत्यानं या सरकारपर्यंत आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचत आहोत. त्यामुळे ही लढाई अंतिम टप्प्यात आहे आणि ही अंतिम टप्प्यातली लढाई सत्याची असल्यामुळं ती आपल्याच बाजूने निकाली लागणारे, यात कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा सर्वांना जय लहुजी. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर बोल दीदी, 2 मिनिटात बोल पटकेन. हे फक्त डायरेक्ट सुरू कर. माननीय व्यासपीठ आणि माझ्या उपस्थित असलेल्या सर्व बांधवांनो, आज मी अत्यंत गंभीर आणि एका न्यायोचित विषयावर बोलण्यासाठी उभी राहिली आहे. मातंग समाजाच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा मुद्दा हा केवळ एका जातीपुरता मर्यादित नाही, तर तो सामाजिक न्याय आणि समानतेचा खाली प्रश्न बसा ना आहे. मित्रा, हो खाली बसा ना. वर्षानुवर्ष उपेक्षित राहिलेल्या आमच्या समाजाला मूळ प्रभावात आणण्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण करणे ही काळाची गरज आहे. आपल्या संविधानाने दिलेल्या हक्काचा योग्य वापर होऊन सर्वच घटक पुढे जावेत, हीच लोकशाहीची खरी अपेक्षा आहे. जय लहुजी, जय भारत, जय संविधान. घोषणा देऊया आपण. घोषणा द्यायच्या का? जय लहुजी. अरे मित्रांनो, खाली या ना. इथं कशामुळे खाली या ना यार. खाली या ना यार, खाली या ना. हक्काचं खाली या. नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आपल्या हक्काचं. कृपया विनंती आहे, खाली बसा, गॅप पाडू नका. आरक्षण आपल्या हक्काचं. आवाज येत नाहीये. शहरामध्ये आपला आवाज घुमला पाहिजे. पुन्हा एकदा,
आरक्षण आपल्या हक्काचं. कृपया विष्णुभाऊ कसबे, आरक्षण आपल्या हक्काचं. विष्णुभाऊ कसबे आपण स्टेजवरती यावं. आरक्षण आपल्या 5 वेळेस आपल्याला हक्काचं. स्टेजवर येण्याची विनंती केलेली आहे. विष्णुभाऊ कसबे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ऍडव्होकेट राम चव्हाण, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा. जय लहूजी, जय लहूजी, राजाभाई सूर्यवंशी यांनी जय भवानी, 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करा. जय भवानी. सचिन भाऊ साठे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या मातंग समाजाचे भूषण, आपलं रक्त सचिन भाऊ साठे यांना मी विनंती करतो की 2 शब्द मनोगत व्यक्त करा. भाऊला पुढे पदयात्रेला जायचंय, त्याच्यामुळे भाऊ आपले 2 मिनिटं विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. तुम्हाला शांत बसा सगळे, इकडे लक्ष द्या रे. भाऊचा ऐका 2 मिनिटं. तुम्हाला आम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांना, महापुरुषांना मी नतमस्तक होतो. या ठिकाणी या विचार मंचावर बीड जिल्ह्याच्या वतीनं आयोजित असलेले या अत्यंत व्यापक अशा या आक्रोश मोर्चामध्ये, या विचार मंचावर सामाजिक चळवळीतली समतेची, न्यायाची आणि तत्वाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलेले सर्व माझे सन्माननीय सहकारी चळवळीतले ज्येष्ठ नेते या विचार मंचावर उपस्थित आहेत. आणि मी पहिल्यांदा भाषण करून निघून जातोय, याबद्दल कुणीही गैरसमज करू नये आणि कुणीही उठू नये. कारण या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचं भाषण तुम्हाला ऐकायचंय, मनोगत ऐकायचंय, तो आक्रोश तुम्ही ऐकून जायचंय. या देशामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या पद्धतीचा सामाजिक अन्याय तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहन केलाय, त्या अन्यायाला आता न्याय मिळण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना ज्या पद्धतीचा विरोध होतोय, हा विरोध महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांच्या विरोधामधला हा विरोध आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही सुद्धा आता मुंबईच्या पावसाळी अधिवेशनामध्ये धडकणार आहे. आणि या पावसाळी अधिवेशनावर आपल्या सगळ्यांचा आवाज म्हणून आम्ही सगळेजण निघालोय. आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. मला या ठिकाणी आनंद होतोय की आता या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांची ताकद या ठिकाणच्या व्यवस्थेला दिसून आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि ही ओळख अशीच आपल्या सगळ्यांना एकजूट ठेवायची आहे. ही ताकद तुम्हाला न्याय देऊ शकते, दुसरी कुठलीही शक्ती न्याय देऊ शकत नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आणि अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे आणि त्यांच्या सर्व कुटुंबातले सदस्य पुणे ते मुंबई उद्यापासून मुंबईच्या दिशेने जात आहेत. माझं या ठिकाणी बसलेल्या सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे की या मोर्चामध्ये, ज्या मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंनी एक प्रचंड मोठा मोर्चा आझाद मैदानामध्ये घेतला होता, आणि या मोर्चामध्ये अण्णाभाऊंनी या आझादीच्या विरोधामध्ये बंड पुकारलं होतं. जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली तेव्हा अण्णाभाऊंनी दुसऱ्या दिवशी या मुंबईमध्ये मोर्चा काढला होता. आणि अण्णाभाऊ म्हणाले होते कि इस देश के इनकलाब बेहिसाब बेलगाम थे, इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे, उस आजादी के पथ पर हम भी दो तिलो जान से थे, गोरे अंग्रेज चले गए, काले अंग्रेज अभी बाकी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. त्याच मुंबईमध्ये, त्या आझाद मैदानामध्ये अण्णाभाऊंचा तो क्रांतीचा वारसा घेऊन आपल्या सगळ्यांना 24 जूनला मुंबईत जमायचं आहे, एवढंच आव्हान करतो. आणि या ठिकाणी ज्या आयोजकांनी, बीड जिल्ह्याच्या आयोजकांनी ज्या पद्धतीचं नियोजन केलंय, दादा हातागळे असतील, दीपक भाऊ थोरात असतील, विजय चांदणे असतील, आणि सगळेच, म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की भाऊनी तिघाचीच नावं घेतली, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. फक्त मी नाव यासाठी घेत नाही की वेळ खूप कमी आहे, सगळ्यांना बोलायचंय.
त्यामुळं बांधवांनो, आमचे प्रवीण पवार साहेब असतील, या ठिकाणचे सगळी माणसं, सगळी प्रकाश दुताळमल, सगळ्यांचं मी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद सर्वांना. सप्रेम जय लवजी, जय अण्णा भाऊ, जय भीम, जय भारत. गणपत भिसे यांनी स्टेजवर यावं. गणपत भिसे. चला चला, नाही त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. नाही नाही दादा, नाही नाही, ह्यांना बोलून द्या. नाही नाही, ऐका, त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं. कुणाला? हा, बायपास झालेलं. फक्त विनंती आहे, समाज बांधवाला विनंती की गडबड करू नका. 2 मिनिटासाठी इतक्या वेळ बसलात, 2 मिनिटं अजून शांत राहा. अशा ह्या पळापळीमुळे आपली सगळ्यांनी ओळखून घेतलेली आहे, त्याच्यामुळे नाव ठेवण्यासारखं काय करू नका. 2 मिनिटं फक्त जागेवर उभा राहा. बोला भाऊ. मानवतेच्या कल्याणासाठी, वंचित उपेक्षित घटकासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले उभे आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुम्हा आम्हाला जगण्याचा हा सुगंधित मार्ग दिला, त्या सर्व महापुरुषांच्या संतांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून आपल्यासमोर व्यक्त होतो. मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय नेतेगण, सामाजिक नेते, राजकीय नेते, समोर बसलेल्या माझ्या मायमाऊलींनो आणि बंदी भगिनींनो, आज या ठिकाणी बीडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ जो मोर्चा काढण्यात आला, हा मोर्चा मी समजतो यशस्वी झालाय. कारण एवढ्या उन्हामध्ये तुम्ही त्या कमीत कमी 3-4 किलोमीटर मध्ये चालून येऊन या उन्हामध्ये तुम्ही आम्हाला ऐकतायत, सहन करतायत, त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी सोशल मीडियावर काही वैचारिक लोक स्वतःला म्हणून घेणारे हे म्हणतात की मांग इथं RSSचे दलाल आहेत, RSSचे हस्तक आहेत, RSSने पेरलेलं हे बीज आहे आणि हे RSSच्या म्हणण्यावर हे सगळं आंदोलन चाललंय. तर त्या वैचारिक महापुरुषांना मी सांगू इच्छितो की बाबा 1965 पासून लोकूर कमिटी जी केंद्राने गठीत केली होती तेव्हापासून घेऊन आज तगायत 2026 पर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरणाची मागणी सातत्याने वंचित उपेक्षित घटकामधनं होत होती. तर त्या राज्यामध्ये अर्थातच पंजाब असेल, हरियाणा असेल, तमिळनाडू असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी तर अंमलबजावणी झालेली आहे आरक्षण उपवर्गीकरणाची. आणि ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज तगायत आरक्षणाची उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली नाही. हा सगळ्यात मोठा दुर्दैव आहे. आणि ते आम्हाला म्हणतायत की हे RSSचं षडयंत्र आहे. अरे 1965 कुठं RSS होती, त्यावेळेला काँग्रेस होता. आणि इतर ज्या राज्यामध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण झालंय त्या ठिकाणी काँग्रेस आणि इतर पक्षाचे सत्ता आहे. तर अशा पद्धतीने रुमर पसरवून कुठंतरी मातंग समाजाचं मनोबल डाऊन करण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून काही इंटेलेक्च्युअल लोकांकडनं होत आहे. तर त्यांना मी म्हणतोय की आरक्षण उपवर्गीकरणाचा आपण इतिहास वाचावा आणि मगच या समाजाला दूषण द्यावं. आणखी एक दुसरं संगती सांगितलं जातं की कलम 341चं इथं उल्लंघन होतंय. तर मी त्यांना विचारू इच्छितोय की 341च्या कलमाचं उल्लंघन कशा पद्धतीने होतंय. 341 कलमाचा जो व्याख्या आहे त्याच्यामध्ये एखाद्या समाजाला बाहेर टाकू शकत नाही, एखाद्या समाजाला आत घेऊ शकत नाही. अशा अनुषंगाने असताना या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण करत असताना एखाद्या समाजाला आम्ही बाहेरही करत नाही आणि आतही घेत नाही, अर्थातच समाविष्ट करून घेत नाही. तर 341 कलमाचा उल्लंघन कुठं होतोय. अशा पद्धतीने खोटा रुमर फेसबुक आणि सोशल मीडियावर पसरवण्याचा जो प्रयत्न, केविळवाना प्रयत्न या माध्यमातून होत आहे. तर त्यांनी सर्वप्रथम संविधानाचा 341च्या कलमची व्याख्या समजून घ्यावी आणि मग नंतर दुसऱ्यांना दूषण द्यावं. एवढंच बोलतो, इथंच थांबतो, वेळेचं बंधन आहे. जय भीम, जय लवजी, जय शिवराय, जय अण्णा, जय फकीरा. धन्यवाद. माझी कृपया सर्व मान्यवरांना विनंती आहे
की सगळा विषय सगळ्यांनी सांगितलं. कृपा 2-2 मिनिटामध्ये आपली तर आपली पण त्यांची बी कदर करा. 2 मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करा. यानंतर संजय भाऊ ठोकळ यांना विनंती करतो की आपले मनोगत 2 शब्द व्यक्त करावे. परमपूजनीय बालाजी भाऊ गायकवाड कृपया स्टेजवर या. परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवे शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रथम याचे विचारांना अभिवादन. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मातंग समाजाने, बीडच्या सर्व नेते कार्यकर्ते व समाज बांधवांचं मी हार्दिक अभिनंदन करतो की एवढा भव्य दिव्य मोर्चा काढला आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे आणि ते होणारच हा ठाम संदेश तुम्ही त्या मुख्यमंत्र्याला पाठवला. त्याबद्दल परतून तुमचं अभिनंदन. खऱ्या अर्थाने हे आरक्षणाचे उपवर्गीकरणाचं जे काही अंमलबजावणी व्हायचे, जे काही सुप्रीम कोर्टात निर्णय लागलेला आहे, छत्रपती संभाजीनगरला पासून ही सुरुवात आमच्या भावाने मोर्चा काढला, त्याच्यानंतर आम्ही मोर्चा काढला आणि हे लोन पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे. खऱ्या अर्थाने हे दोन भावाचं भांडण आहे. हजारो वर्षापासून गावा कुशाबाहेर राहणारा बौद्ध महार आणि मातंग पहिल्यापासून आम्ही जनावर फाडण्यासाठी आणि खाण्यासाठी भांडत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920ला संदेश दिला, खेडेगाव सोडा, शहराकडे या, शिक्षण घ्या. आमच्या भावाने मान्य केले, ते आले, ते सुधारले, आम्ही मागे राहिलो. परंतु आज सुप्रीम कोर्टाने घटनेला अनुसरून निर्णय दिलेला आहे आणि 5 राज्यामध्ये हे आरक्षणाची अंमलबजावणी झाली. तिथं कुठेही भांडणं झालेले नाही, तिथं कुठेही वाद झालेला नाही. मग महाराष्ट्रामध्ये काय दुःख झालं याचं कारण तुम्हाला समजून घ्यावं लागेल मित्रांनो. कोणाचा वाटा आम्ही घेणार नाही, आमच्या हक्काचा वाटा आम्ही घेणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की जे काही बाणगुळं फेसबुक व्हॉट्सअपवर जे बोलत आहेत की हा मामानू छोटा, तो मामानून मोठा, पण त्या बाणगुळांना सांगू इच्छितो हे 2-4 चेहरे आहे आणि ते 2-4 चेहरे मला वाटतं तिकडनं RSSने सोडलेलं वाटतं. कारण की RSSचं नाव घडी येऊ लागलं. प्रत्येक जण उठतो, मातंग समाजाने RSSला काय म्हणते, RSSला पाठिंबा दिला. प्रत्येक जण उठतो, RSS दिला. अरे ते RSSचा आमचा संबंध काय रे बाबांनो? आमचा आणि RSSचा कवडीचाही संबंध नाही. जे कोणी कामं करतं असेल, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई करू द्या. जर मी लाभार्थ्याची यादी तुम्हाला या ठिकाणी दिली ना, पूर्ण महाराष्ट्रातील नगरसेवक आणि आमदारची यादी काढा. सगळ्यात जास्त शिवसेना आणि BJP कडून निवडून येणारे आमचे मोठे भाऊ आहे आणि त्याच्यानंतर चांभार आहे आणि त्यांच्यानंतर 2 आपले छोटे मोठे आमदार झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सांगू नका की RSSने लावून दिलेलं भांडणं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून कलम 341 मधला अनुच्छेद 14(4) आणि मला तर 16(4) अनुषंगाने आम्हाला अधिकार भेटलेले आहे. त्यामुळं या ठिकाणी मी सांगू इच्छितो, विशेष करून आमचे राजकुमार बडोले साहेब मोठमोठे चिंतन परिषद घेऊ लागले, मोठमोठ्या लोकांमध्ये अफवा पसरू लागले की हे संविधानिक नाही, हे आमच्या विरोधातलं आहे. तर त्या राजकुमार बडोले विचारतो, तू BJPचा मंत्री होता. अरे मंत्र्याच्या माणसाने त्याचा वाघमारे नाव जो सचिव होता, त्या दोन्ही लेकराला स्कॉलरशिप घेऊन तुम्ही लंडनला आणि अमेरिकेला पाठवलं. ते कोणत्या अनुषंगाने पाठवलं? मंत्र्याचा माणूस, मंत्र्याचं पोरग आणि सचिवाचं पोरग स्कॉलरशिप घेऊन अमेरिका आणि लंडनला जाऊ शकत नाही. त्यामुळं पहिले समाजाला धोका तुम्ही दिलेला आहे. आणि सर्वात दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एक बांडगुळ आहे मुंबईचं, काय झाटे का थाटे काहीतरी नाव त्या, आणि आज एक सोलापूरचं एक डुक्कर आहे सरोजे नावाचं, त्याला आमच्या बांधवांनी मारलेलं आहे आणि अजून कोणीतरी आहे. हे सोशल मीडियावर नेहमी सांगतात की महामानवाची बरोबरी नाही. अरे हरामखोरा, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बी पत्र लिहायचे ना त्यांच्या हयातीमध्ये, तर सुरुवातीला जय शिवराय लिहायचे आणि नंतर त्यांच्या पत्राला सुरुवात करायचे की जय शिवरायचा अर्थ काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजाला मानायचे. त्यानंतर 18व्या शतकातला क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवेंची आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा इतिहास
माता फुलेंना आमच्या बाबासाहेबांनी गुरु मानलं. आणि त्याचा एक संगम सांगतो मी, ते काही जातीवादी बाणगुळाला लक्षात यायला पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु कोण. आणि ते म्हणते कस का त्याचा गंजपेटला जा पुण्यामध्ये आणि लवजी वसंतचा इतिहास काढा. माता फुलेंचे गुरु क्रांतिगुरु लवजी वसंत साळवे. आणि महात्मा फुले हे बाबासाहेबांना गुरु, बाबासाहेब हे महात्मा फुलेला गुरु मानायचे, महात्मा फुले लवजी वसंतला मानायचे. आणि अण्णाभाऊ साठे हे जगाला बद्दल घालून घाव सांगून गेले म्हणजे भीमराव, हे अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना गुरु मानायचे. त्यामुळं ही परिवर्तनाची साम्यवादाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्ही सर्व सोबत आहोत. फक्त जाता जाता एवढं सांगतो की दोन भावामध्ये भांडणं लावू नका. आयुष्यामध्ये आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सोबत जायचं आहे आणि सोबत लढत असताना आरक्षणात जो काही निर्णय होईल तो होईल, तो शासनावर सोडून द्या, केंद्रावर सोडून द्या. आणि जाता जाता 2 मिनिटं सांगतो, आमच्या जे काही विरोधक आहे ते म्हणते याच्या मागे RSS आहे. तुम्ही स्पष्ट सांगतो RSS नाही, याच्या मागे नरेंद्र मोदी आहे. आणि काय याचं कारण सांगतो, नीट आहे का, कोणाकडे कॅमेरा असेल लाईव्ह करा. हे आरक्षणाचं उपयोगकरण पूर्ण देशामध्ये झालेलं आहे, मांगा मारा झालं नाही, पूर्ण देशामध्ये झालं. आमचे मंदा कृष्ण मादिगा, आमचे राष्ट्रीय नेते, त्यांनी तेलंगणामध्ये 50 लाख लोकांची सभा घेतली 2023ला. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब आले आणि हा लढा सुप्रीम कोर्टामध्ये 1980 पासून चालू होता. नरेंद्र मोदी साहेबांनी मंदा कृष्ण मादिगाला गळ्याला गळा लावला आणि त्या 50 लाखाच्या मादिगा मातंग सभामध्ये नरेंद्र मोदी साहेब म्हणाले की मंदा कृष्ण मादिगा, तुझ्या समाजावर यापुढे कुठेही अन्याय होणार नाही. आणि 2023ची सभा झाली. नरेंद्र मोदींनी जो शब्द दिला 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये आरक्षणाचं वर्गीकरण लागू झालं. त्यामुळं आमच्या मागे नरेंद्र मोदी, लक्षात ठेवा. जय भीम, जय भारत, जय लवजी. धन्यवाद भाऊ. यानंतर विनोद भाऊ शिंदे यांना विनंती करतो की स्टेजकडे या. यानंतर पठारे गुरुजी सर यांना विनंती की 2 मिनिटात, बरं का, विनंती 2 मिनिटात, 2च मिनिटात व्यक्त करा. ज्यांनी आपल्या साहित्याद्वारे समस्त शोषितांना, पीडितांना जागृत केलं आणि शोषितांच्या व्यथा आणि वेदना आपल्या साहित्य मिळालं, त्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना, घटनेचे शिल्पकार नव्हे तर मानवी कल्याण शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी घोषणा आणि प्रतिज्ञा करणारे आद्य क्रांतीवीर, घटनेचे काय झालं हो? या मोर्चाचं, ज्यांनी मला या मोर्चामध्ये आणलेलं आहे असे आमचे दादासाहेब हातागडेसी, आणि ज्यांनी 60 ते 70 गाड्या जिथून आणलेल्या आहेत, ज्याचं खरोखर म्हटलं मी पहिल्यांदा असं पाहिलं की ज्या 60 ते 70 गाड्या 70 ते 80 किलोमीटर ज्यांनी आणल्या, राजेश भाऊ घोडेजी 60 गाड्या आणल्या. भाऊ आपण 10 लोक इथं कुणी किती गाड्या आणल्यात आणि कुणी किती शक्ती प्रदर्शन दाखवलंय काही सांगायचं नाही, स्पष्ट बोला. घटनेचे ज्या संविधानाच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2024ला संविधानाच्या चौकटीत राहून इच्छा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की या सर्व उपेक्षित असलेल्या लोकांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे, मिळालेला पाहिजे. परंतु आज ही सर्व मंडळी, बौद्ध मंडळी विरोध करत आहेत की हा असंवैधानिक आहेत, असंवैधानिक आहेत. आमचं मला विचारायचं आहे की तुम्हाला कोणी अधिकार दिला कोर्टाला की ही असंविधानिक म्हणून, ही नालायक जे घोलप साहेबांनी सांगितलं. आणि 1997ला घोलप साहेबांनी शिवाजी पार्कवर वर्गीकरण व्हावं असा हजारो लोकांचा मोर्चा काढला होता. मित्रांनो, या ठिकाणी मला सांगितलं काय इथं जास्त बोलू नका. धन्यवाद, मला ठिकाणी बोलू दिलं. माफ करा. हे बघा, सगळेच मान्यवर भरपूर बोलणार आहेत, पण खालच्याची बी कदर करा जरा. इतकं ऊन आहे, इतका वेळ झालाय. 2 मिनिटं. राजेश भाऊ घोडे हो द्या ना. मेन भाषण झाल्यावर मग आपण सहित ना.
लहान लहान लेकर आहेत, विनंती आहे 2-2 मिनिटात बरं का मनोगत व्यक्त आज या करा. ठिकाणी कुणीही गाड्या किती आणल्या काय केलं काही चला, सांगायचं चला, नाही. द्या. या ठिकाणी फक्त अमित गोरखे आणि धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करा. त्यांनी सुद्धा सहकार्य केलं टोल फ्री करण्यासाठी. चला घ्या घ्या द्या विषय. चला विनंती आहे बरं का 2 मिनिटात मनोगत व्यक्त करा. क्रांतिपिता महात्मा ज्योतिबा फुले तुमचे माझे आपले सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वस्ताद लहुजी साळवे, छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या या क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमच्या सरकारला एवढंच सांगणं आहे की सरकार आम्ही आमचा हा खाली बसा वंचितातला वंचित समाज पाठीमागे राहिलेला आहे. आम्हाला देखील या देशामध्ये स्वाभिमानाने जगायचं आहे. आम्हाला देखील या देशामध्ये चांगल्या पद्धतीने जगायचं हे सांगण्यासाठी आमचा समाज इथं रस्त्यावरती उतरलेला आहे. म्हणून मला या मोर्चाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आता बाबासाहेबांच्या समानतेचा रथ आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. पण हा रथ जर पुढे घेऊन जायचा असेल तर बाबासाहेबांच्या रथाची दोन्ही चाक, एक चाक आहे पुराश्रमीचा महार आणि आजचा बौद्ध, आणि दुसरा चाक आहे मातांग समाजाचं. परंतु झालंय काय, मातांग समाजाचं चाक सध्या थोडं लहान झालंय. म्हणून या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून हे चाक मोठं आम्हाला करायचं आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराचा रथ योग्य दिशेने आम्हाला घेऊन जायचा आहे. यासाठी हा मोर्चा आहे. दुसरा, या मोर्चाच्या माध्यमातून मला इथल्या सरकारला सांगायचं आहे, आदरणीय फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो. ते याच्यासाठी आभार मानतो की तुम्ही किमान म्हणलात तरी आम्ही तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये आरक्षण देऊ. पण जे स्वतःला पुरोगामी म्हणतात ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले कुठात? या राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्याला आजपर्यंत या मातांग समाजाने मतं दिली आणि तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही माणसं मात्र आमच्या विरोधात बोलायला सोडली आणि तुम्ही आमच्या मातांग समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध करताय. आणि तुम्ही जर आरक्षणाला विरोध करणार असाल तर 29 मध्ये मातांग समाज तुमचा टांग्या पलटी करून घोडे फरार झाल्याशिवाय राहणार नाही. फरार. त्यामुळं फडणवीस साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे, तुमचा सुद्धा टांग्या पलटी होऊ शकतो आणि घोडे फरार होऊ शकते. आणि तुम्ही जर आरक्षण या मातांग समाजाला दिला तर आज मी इथं जाहीर करतो, राजेश घोडे 10,000 लोकांना जमवून फडणवीस साहेबांचा मी जाहीर सत्कार करू. या निमित्तानं एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जिंदाबाद. यानंतर गणपत भिशे यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. गणपत भिशे. साहित्य सम्राट मित्रांनो, ऊन तुम्हाला पण लागायला लागले, ऊन मला पण लागायला लागले. पण आपल्या संजय भाऊ ताकतोडेनी या बिंदू सुरणाच्या धरणामध्ये जल समाधी घेऊन या मागाला आरक्षणासाठी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे. म्हणून संजय भाऊ ताकतोडेला आपण कोणी विसरायचं कामा नाही. म्हणून इथं जमलेल्या सगळ्या माझ्या मातांग समाजाच्या पोरांना आणि महिलांना विनंती आहे, मी 4 घोषणा देणार आहे आणि त्या 4 घोषणा या देवेंद्र फडणवीसला ऐकू गेल्या पाहिजे. जगात विख्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा. अरे जो शोर चल रहा है उस जोर से बोलो मेरे यारो,
सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांचा, ज्यांनी या मागाला जागा केलंय आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांचे तुम्ही आम्ही वारसदार आहोत. मित्रांनो 24 तारखेला मोर्चा होणार आहे आणि मी जालन्याहून या बीडच्या मागाला आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. कारण उद्याचा होणारा 24 तारखेचा मोर्चा हे तुम्हाला एक दाखवण्यासाठी 8 राज्यातला मातंग समाज त्या आझाद मैदानावरती येणार आहे. म्हणून माझ्या आया बहिणीला आणि भावंडांना विनंती आहे की 24 तारखेला मोर्चेला तुम्ही यावा. आणि रोलच काय सध्या गुप्तचर यंत्रणा असेल त्याला उद्याचा अंत लागणार नाही या मागाचा. कारण सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांचे आम्ही वारसदार आहोत. क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय सोमनाथ भाऊ. यानंतर अमोल शेरकर, भास्कर शिंदे आणि दादाराव रोकडे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. आज इथे लहान लहान लेकरं इंग्लिश बोलायला लागलेत आणि कोण म्हणते आमचा समाज शिकत नाही. एवढा समाज जे शिकलेला आहे म्हणूनच इथं आलेला आहे. कुणीही तसल्या सोशल मीडियावर आमचा समाज शिकलेला नाही असं गृहीत धरू नका. आमचा समाज शिकला म्हणून रस्त्यावर आलाय. आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ते आम्ही मिळवणार जेवढंच बोलतो. थांबतो. जय भीम, जय लहूजी. यानंतर शिक्षण यात्रा ज्या युवकांनी काढली, पहिला अमोल शेरकर यांना मनोगत व्यक्त करा म्हणून विनंती करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वस्ताद लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे आणि सर्वच महापुरुष ज्यांनी गरिबांसाठी आणि शोषितांसाठी काम केलं. आज उपवर्गीकरणाचा जो बीड येथे मोर्चा निघालेला आहे, गेल्या 2 महिन्यापासून सोशल मीडियावर आपल्याला ट्रोल केलं जात आहे. ट्रोल की मागाचे पोतराज आहेत, मागाचे हलकीवाले आहेत. पण माझा त्यांना सांगणं आहे की त्याच मागाच्या पोतराजाचा एखादा कलेक्टर व्हावा यासाठी उपवर्गीकरण आहे. त्याच मागाच्या हलकीवाल्यांच्या घरामध्ये एखादा SP व्हावा यासाठी वर्गीकरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गीकरणाची तरतूद ही वंचित घटकासाठी केली आहे, वंचित समूहासाठी केलेली आहे. आणि मातंग समाज हा वंचितला वंचित समाज आहे. आजही मातंग समाजाला अपमानाचा घोट घ्यावा लागतोय. पण याद राखा माझ्या बांधवांनो, माझ्या मोठ्या भावांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जर कुणी तुमच्या खांद्याला लावून जर लढला असेल तो मातंग समाज सर्वात जास्त लढलेला आहे. हे तुम्ही विसरू नका. मातंग समाजाचं दुखणं समजून घ्या. मातंग समाज जो कमजोर झालाय त्या कमजोर लोकांना तुम्ही हात द्यायचं काम आहे. त्या लोकांना हा नाव ठेवून जमणार नाही. म्हणून आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढाईमध्ये तुम्ही सुद्धा ताकदीने सामील व्हावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहूजी. दादा रोकडे यांना विनंती करतो 2 मिनिटात मनोगत व्यक्त करा. भाऊ विनंती बर का, 1च मिनिट, आता 2 वरचा 1 आलाय. सर्वप्रथम क्रांतिकारी जय लवजी. मित्रांनो, आज या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने मातंग क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ऐतिहासिक विषमतेमुळे अनुसूचित जातीतील काही लोक प्रगत झाले आणि काही लोक आज सुद्धा शिक्षणापासून आणि बेरोजगारीपासून वंचित आहेत. आणि म्हणून त्या वंचित समूहाला न्याय मिळवून देण्यासाठी या आरक्षण उपवर्गीकरणामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, क्रांतीवीर लहुजी वस्तादांनी सांगितलं की स्वराज्य मिळवण्यासाठी बलवान व्हा आणि स्वराज्य मिळवा. स्वराज्याची वाट ही तुरुंगातून जाते आणि म्हणून आमच्या फकीरा क्रांतिकारकांनी इंग्रजांना हलग्या वाजून त्यांचा बेडसगावचा खजिना लुटला आणि तो खजिना या ठिकाणी गोरगरीब जनतेमध्ये आणून वाटला. त्या फकीराची औलाद आज ही उन्हामध्ये आहे. ती औलाद आज त्या शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी या राज्य सरकार सोबत झगडत आहे. मित्रांनो, आमचा लढा कोणा एका जातीसोबत नाही, तर आमचा लढा या ठिकाणी या सरकारच्या विरोधामध्ये आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर आरक्षणाचं उपवर्गीकरण या राज्य सरकारने जर नाही केलं
तर ह्या राज्य सरकारमधल्या सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रभर त्यांना फिरू देणार नाहीत. या ठिकाणी एवढाच मी लहुजी साळे बहुजन क्रांती सैन्याच्या वतीने संदेश देतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय. यानंतर अविनाश दादा बागवे यांना विनंती करतो, दादा आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. सर्व युग पुरुषांना आणि महामानवांना प्रथमतः अभिवादन. उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व बांधव, सर्वांना सप्रेम जय लहुजी. जय लहुजी. जास्त लांबलचक भाषण करणार नाही, कारण बऱ्याच लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केले. फक्त 2च गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीत या आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा जो लढा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, ज्याला विविध संघटना, विविध पक्ष, विविध नेते यांनी पाठबळ दिलं, आता कुठेतरी त्या दृष्टिक्षेपात येऊन लवकरात लवकर ते आपल्याला मिळणारे अशी चिन्ह दिसत असताना काही प्रशासनातले अधिकारी, काही नेते मंडळी त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. त्याचं कारण असं, डिसेंबर 2023ला ज्या वेळेस शासनाने अभ्यास गट निर्माण केला, आपले काही आमदार आणि काही अधिकाऱ्यांना कर्नाटकाला, तेलंगणाला, त्या ठिकाणी आंध्र प्रदेशला कसं वर्गीकरण केलं याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं. त्यांचा अहवाल शासनाकडे त्या ठिकाणी प्राप्त आहे. तसंच बार्टीनी समाज कल्याणच्या माध्यमातून कुठल्या समाजाची काय अवस्था आहे तो अहवाल प्राप्त आहे. एवढं सगळं असताना पुन्हा शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी अनंत बदर समितीची स्थापना केली आणि त्या समितीला 18 महिने लागले. त्यांनी तो अहवाल दिला, तो सुद्धा शासनाकडे प्रलंबित आहेत. याच्यानंतर त्या ठिकाणी राजेश अगरवाल जे राज्याचे मुख्य सचिव आहेत, त्यांची समिती गठीत केली. म्हणजे केवळ एक ना एक समिती गठीत करून केवळ वेळ काढण्याचं काम हे लोक करतायत. आणि म्हणून त्यांना विनंती आहे माझी की या ठिकाणी या अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिली तर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू, आणि नाही केलं तर हीच गर्दी मुंबईला धडकून तुमच्या त्या ठिकाणी आम्ही जगणं मुश्किल करू. हे या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. सरकारच्या लोकांचं अभिनंदन करताना जे सरकारमध्ये काही अधिकारी आपल्या विरुद्ध कट कारस्थान करतायत, त्यांना जाब विचारण्याची पण धमक ही मातंग समाजाच्या युवकांमध्ये आहे, हे त्यांनी विसरता कामा नये. आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे, जे लोक विरोध करतायत म्हणजे आपलेच काही बांधव असतील, माझी त्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण घटनेला मानतो, बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी आपण अनुयायी आहोत. मग घटनेला मानणारी लोक घटनेच्या तरतुदीच्या विरुद्ध कसं जाऊ शकतात? आपण कायदा मानतो, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय तर त्या कायद्याच्या अनुषंगाने वर्गीकरण झालं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि कुणीही दमदाटी करून सोशल मीडियावर वावड्या उठून मातंग समाजाच्या युवकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करू नये. कारण म्हणतात ना, अरे अंधाराला घाबरत नाही ती आकाशाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही ती आकाशाची साथ आहे, आणि कोणाच्या बापालाही घाबरत नाही ती मातंगाची जात आहे. एवढंच या ठिकाणी बोलून ज्या या मोर्चाचे आयोजक आहेत, मी नाव घेत बसत नाही, कारण सगळ्यात आमचे सुतार साहेबांपासून, आमचे दाखले साहेबांपासून, हातागळे साहेबांपासून, मोरे साहेबांपासून सगळेच त्या ठिकाणी आहेत, भिसे साहेबांपासून सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. या आंदोलनाला त्या ठिकाणी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व महाराष्ट्र माता एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा बागवे साहेब देखील येणार होते, पण त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्यात. आणि त्यांच्या वतीने देखील अनेक वर्षापासूनचा लढा आहे, परंतु या मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी. धन्यवाद दादा, खूप खूप आभार. यानंतर काँग्रेस पार्टीच्या वतीने या मोर्चाला पाठिंबाचं जिल्हा अध्यक्ष हे पत्र घेऊन आलेले आहेत. सर्वांनी त्यांचं टाळे वाजून स्वागत करावं. मी विनंती करतो दत्ताभाऊ कांबळे यांना की आपले मनोगत व्यक्त करा. सर्वप्रथम या रक्तप्या उन्हामध्ये प्रचंड संख्येनं जमलेल्या समाजास सप्रेम जय भीम, जय लहुजी, जय लहुजी.
माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो, या मोर्चाच्या अनुषंगाने ज्या ज्या महामानवांनी या मानव जातीच्या संबंध उद्धारासाठी अविरत काम केलं त्या सर्वांना त्रिवार वंदन करतो. या भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करतो. सर्वप्रथम समाजाला एक गोष्ट सांगू इच्छितो की या मोर्चास महाराष्ट्रामध्ये संबंध उपवर्गीकरणाचे जे मोर्चे निघाले त्या मोर्चाची दखल घेऊन ज्या ज्या राज्याचे आपण सर्वजण या पक्ष न्याय दिला म्हणून न्याय घेता त्या सर्व उपवर्गीकरण झालेल्या राज्यामध्ये बहुतांश काँग्रेस शासित राज्य होतं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्या बांधवांनो, या बीड जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या उपवर्गीकरणास जाहीर असा पाठिंबा व्यक्त केलेला आहे. मी ते समन्वय समितीकडे हे पत्र देतो. त्यांनी हे स्वीकार करावा याची नोंद मीडियाने घ्यावी अशी विनंती करतो. आणि मी 2च मिनिटाचा वेळ घेतो. मी समाज म्हणून तर इथं आहेच, पण पक्ष म्हणून या 2 नेत्यांना महाराष्ट्रात आग लावण्याचं जे काम करत आहेत त्यांना मी प्रश्न करणार आहे या मीडियाच्या माध्यमातून. पत्रकार बांधवांनो, त्यांच्यापर्यंत आवाज जाऊ द्या. माजी मंत्री आदरणीय राजकुमारजी बडोले साहेब आणि सन्माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब, तुम्ही या समूहामध्ये फूट पाडण्यासाठी ज्या 59 जातींना तुमच्या सहित तुम्ही 4-2 सोडा, परंतु सर्वसामान्य समाज या वर्गीकरणाच्या बाजूने या महाराष्ट्रातल्या मोर्चावरून दिसून येतं. त्याच्यामुळे मी सांगतो, भारतीय जनता पार्टीने सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही या समाजात भांडण लावण्याचं काम करू नका. तुमच्या पक्षासोबत असलेली युती एकतर या राजकुमार बडोले साहेबांना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांना तोडून या समाजासाठी रस्त्यावर या म्हणून तुम्ही सांगा. अन्यथा तुम्ही भारतीय जनता पार्टीची रसद पुरवून या समाजात फूट पाडण्याचं काम करू नका. काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला निश्चित स्वरूपात जाब विचारू आणि जे जे लाभ वंचित घटकासाठी सामाजिक न्यायाची लढाई घेऊन रस्त्यावर येतील त्या लोकांसाठी, समाजासाठी काँग्रेस पक्ष विरोधातला पक्ष, विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या पाठीमागे उभा राहणं आमचा धर्म आहे. मी एकदा जाहीर पाठिंबा देतो, समाज म्हणून सोबत आहे एवढं जाहीर करतो आणि थांबतो. जय भीम, प्रबुद्ध भारत, जय लहुजी. यानंतर विक्रम मिसाळ यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द विनोगत लवकरात लवकर. ज्या ज्या महामानवाने आपल्या जीवाचं रान केलं त्या सर्व महामानवाला सर्वप्रथमतः अभिवादन करतो. आणि आजच्या या मोर्चाला विचार मंचावरील सर्वच पक्षाचे आणि संघटनेचे नेते आणि समोर बसलेले माझी मायबाप जनता मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर आपल्या मागण्यासाठी मोर्चा घेऊन आलेलो आहोत. कारण मोर्चाचा उद्देश एक आहे. आता सांगितले जात आहे, आता प्रत्येक मोर्चामध्ये आम्ही बघतो मातांग समाजाला हिणवल्या जात आहे. काय हिणवल्या जात आहे की मातांग समाज RSSचे दलाल आहेत, मातांग समाज ह्या पक्षाचे दलाल आहेत. त्याच मातांग समाजाच्या नेत्याला सांगायचंय की समोरचा समाज कुठं काम करतोय, समोरचा समाज पक्षासाठी आणि आपल्या पदासाठी आणि आपल्या लालसासाठी कुठल्याही पक्षासोबत हात मिळवणी तयार करायला आहे. मला स्पष्टपणे सांगायचंय या मंचावरून की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचं मला कौतुक करायचंय की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाने मातंग समाजाला समूहामध्ये आणायचं काम केलंय. आणि म्हणून ह्या माध्यमातून मला पुढे जाऊन सांगायचंय की मातंग समाजाची ओळख या महाराष्ट्रामध्ये जर कुणी तयार केली असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेले. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मान जातीला राजकारणाच्या समूहामध्ये, शिक्षणाच्या समूहामध्ये आणायचं काम कुणी केलं असेल तर ते
विनंती आहे, आपले मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे यांचं मनोगत व्यक्त करायचं राहिलेलं आहे. बांधवांनो, मोर्चाची संख्या कमी करून आपली इज्जत हाताने घालू नका. आणि तुम्हाला सगळ्याला विनंती, इतक्या वेळ उभा राहिला, 2 मिनिटं खाली बसा. तुमच्या हातात आहे इज्जत ठेवायची का घालायची. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपले मान्यवर राहिलेले आहेत, अख्खा महाराष्ट्र त्यांची वाट बघतोय. आणि तशा माणसाला तुम्ही कदर न करता जर पाठ फिरून जात असाल तर दुर्दैव हे आपलं. माझी विनंती आहे की जागेवरती उठू नका, खाली बसा. सर्वांना विनंती आहे, भैया खाली या ना, खाली या ना, खाली या ना, खाली जागा आहे ना, मॅट आहे ना. बोला. भास्कर नाना शिंदेला विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करा. मनोगत व्यक्त करत असताना आपला मातंग समाजाचा जो मोर्चा आहे, आरक्षण उपवर्गीकरणाचा आहे, तो संविधानिक आहे आणि संविधान हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. परंतु विष्णुभाऊ असेल, आमचे गणपत भाऊ बेचे असतील, सर्वांना माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये 95% मातंग समाज मोठ्या भावाचं ऐकून बाबासाहेबांचे विचार घेऊन 95% निळे रुमाला घालत होतं. पण आज या बीड जिल्ह्याची कंडिशन पिवळा रुमाल घालण्याची का आली? त्याचं कारण आम्ही ज्या भावावर विश्वास ठेवला त्या भावाने आमचा घात केला. कारण ते सतत म्हणतात आम्ही RSSचे पिल्ले, आम्ही आमच्या घराने कोणी बामणाच्या बायका नाही, तर ज्यांच्या घराने त्यांचं पडताळणी करा कोण RSSचा पिल्लू आहे. तर बांधवांनो, मोठा भाऊ जर असता तर आमच्या डोक्यावर हात ठेवला असता, या मोर्चामध्ये सहभागी झाला असता. आम्ही संविधानाच्या माध्यमातून मागतो जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. तुमच्या घरावर 5-5 तळाच्या माड्या होत्या, आम्ही तुमच्या प्रत्येक लढाईमध्ये तुम्हाला साथ दिलेली आहे. तुमचा झेंडा घेऊन हिंडलेलो. आमच्या लढाईमध्ये तुम्हाला वेळ आलती आम्हाला साथ द्यायची, तुम्ही साथ देऊ शकला नाहीत. यामुळं याच्या नंतर तुमचं आमचं नातं भावाचं राहणार नाही. बांधवांनी ध्यानात ठेवा. कारण तुम्ही आमचे मोठे भाऊ असतात तर आम्हाला अधिकार दिला असता. आम्ही वेगळं काहीच मागत नाहीत. हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा उपवर्गीकरण मागतो. काय भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये मागं नव्हते, नामांतराच्या लढाईमध्ये मागं नव्हते. अहो, तुमच्या प्रत्येक मोर्चात निळा रुमाल घालून आमचे 80% मावळे होते. आमचे 40% घर बाबासाहेबाच्या नावात नामांतराच्या लढ्यामध्ये जळाले. या लढाईत आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आला त्यावेळेस तुम्ही का गांडीत हात घातले? तुम्ही का आम्हाला विरोध करलात? ते गु खाऊ कोंबडा म्हणतोय आमच्या नेत्याला चप्पल. अरे तुमची अवकात नाही गु खाऊ कोंबड्यांनो जे आम्हाला म्हणतोय ते. आमच्या बी गांडीत दम आहे. आम्हाला बी बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे. विश्वासाने अण्णाभाऊची विटंबना होतीये, लहुजीची विटंबना होतीये. गप बसायचा विषय नाहीये. हा, हे लक्षात ठेवा. यानंतर आमच्या अण्णाभाऊची आणि लहुजी वस्तादाची विटंबना किंवा अण्णाभाऊच्या पुस्तकावर जर कोणी ऑब्जेक्शन घेतोय तर हेच संविधान आहे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं. आम्ही बी गुन्हेगारी जमात होतो हे लक्षात ठेवा. एवढं सोपं नसतंय कुणाशी भिडायचं. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. यानंतर दीपक भाऊ थोरात. नक्कीच या ठिकाणी आज आपण सर्व म्हणजे मी जास्त बोलणार नाही, परंतु आपली सगळ्यांची एकी ही खूप महत्त्वाची आहे. कमी वेळेमध्ये संयोजन टीम फिरली आणि संयोजन टीमचं खरंच या ठिकाणी सगळ्यांनी टाळे वाजून कौतुक करावं अशी विनंती करतो. या ठिकाणी मातंग समाजाचे आमदार अमित गोरके यांनी एक पत्र दिलं व बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांनी एक पत्र दिलं. या पत्रावरती टोल फ्री करण्यासंदर्भात हे झालं. परंतु या ठिकाणी आज सुद्धा तुम्ही राग मानू नका, सगळेजण नावं घ्यायलेत. मी मांगाचा म्हणून आलेलो इथं, मी मांगाचा म्हणून आलेलो आहे. तुम्ही जास्त बडबड करू नका. तुम्ही पाहुणे आहेत, पाहुण्यासारखं राहा. तर या ठिकाणी आपल्या सर्वांची एकी एकत्र राहण्याने सगळ्याची ताकद वाढणार आहे. त्याच्यामुळे मतभेद कुणी किती गाड्या आणल्या काय आणल्या काहीही कुणाचंही देणं घेणं नाही. आपल्या सगळ्यांची ताकद एकीमध्ये आहे आणि ही एकी सोबत ठेवावी. गणेश थोरात मित्रमंडळ व महाराष्ट्र आधार सेना आणि दैनिक महाराष्ट्र आरंभ व थोरातवाडी मांगवाडा आम्ही सदैव तुमच्या सर्वांच्या सोबत असतो, एक नातेवाईक म्हणून असतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात. पुन्हा एकदा संयोजक कमिटीचे आभार व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद. यानंतर गणपत भिसे साहेब यांना विनंती करतो की आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करा. साहेब माफ करा, उशीर झाला. बोलणारे सगळेच मान्यवर आहेत आणि सगळेच समाजाचे आपले प्रमुख नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आज सगळा समाज बाहेरून आलेला आहे. 2 मिनिटं सगळ्याला दिलेत त्याबद्दल दीर्घ व्यक्त करतो, उशीर झाला. जय दोस्तो हो, आज आपण बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एवढा मोठा भव्य दिव्य मोर्चा घेऊन आलेलो आहोत आणि आपली मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला एक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय असा आहे
की मागील 76 वर्षापासून या देशातील मातंग, होलार, डकिलवार ह्या ज्या काही जाती आहेत त्यांची लेकरं बाळं उपाशी आहेत. त्यांची लेकरं बाळं उपाशी आहेत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी मागणी करत आहोत की सर्वोच्च न्यायालयानं ज्या उपाशी लेकरा बाळांसाठी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि बदर समितीच्या अहवालावर तात्काळ निर्णय घ्यावा ही मागणी घेऊन आपण आलोत. आणि बीडवरूनच एक मोर्चा मुंबईकडे गेलेला आहे आणि त्यांची मागणी आहे की बदर समितीचा अहवाल लागू करू नका. म्हणजे जे काही उपाशी तापाशी लेकरा बाळांना सर्वोच्च न्यायालय म्हणतं की ह्यांना भाकरी द्या, यांच्या भाकरीची सोय करा. आणि एक भाऊ बीडून मुंबईला गेलेला आहे की हे जे उपाशी मरू लागलेले आहेत ते असेच उपाशीच राहिले पाहिजेत ही मागणी घेऊन या ठिकाणी मुंबईला गेलेला आहे. आणि म्हणून आणि ते पुन्हा जात तर सांगितलं का जातंय की आम्ही मुंबईला जात आहोत, तर मुंबईला जात आहोत की आमच्या दलितांमध्ये फूट पडू नये म्हणून आम्ही मुंबईला जात आहोत. अरे माझ्या भावा, जर माझे लेकरं बाळ उपाशी मरत असताना त्यांच्या पोटाच्या 4 घासाची सोय या ठिकाणचं सर्वोच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट करा म्हणतंय आणि तू म्हणतोस की हे करू नका, आमच्यामध्ये फूट पडेल. जसं आता या ठिकाणी अमोल भावनांनी बाकीच्यांना सांगितलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की हा बीड जिल्हा म्हणजे बाबासाहेबाचा विचार घरोघरी मांग समाज जपणारा आणि जगणारा हा बीड जिल्हा आहे. आज हे जे पिवळा वादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याला कारण तो भावा तू आहेस. आणि म्हणून जर तू सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर तू ऐकणार नसतील तर यानंतर आम्ही सुद्धा तुझं ऐकणार नाहीत. यानंतर आम्ही सुद्धा तुझं ऐकणार नाही. तू जर म्हणू लागलास की दक्षिणेकडे जायचंय तर आम्ही सुद्धा म्हणू की तूच एकटा दक्षिणेकडे जा, आम्ही उत्तरेला जाणार आहोत. आणि ह्या फुटीला तू कारणीभूत असणार झालास. आणि हे जर दलितांमधली जी फूट टाळायचं असेल तर आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करावं एवढाच पर्याय तुमच्या समोर ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लहुजी, जय भीम, लाल सलाम. बांधवानो, मी बीडचा लाल्या मांग बोलतोय. आलात सगळे बीड जिल्ह्यातून मांग जे आलेला आहे त्या मांगाचं पहिलं मी अभिनंदन करतोय. सगळं मांग एक झाल्यामुळं, बीड जिल्ह्यातला मांग एक झाल्यामुळं मी त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी जमलेले बहादूर कार्यकर्ते आणि रणरागिणी व्यासपीठावर असलेले सर्व नेते, अविनाशी बागवे, कसबे साहेब, राजेश घोडे, दीपक थोरात, सर्वच नेते त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याच्याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो. मित्रांनो, एकच संदेश देणार आहे. देवेंद्र फडणवीस सांगतात की मातंग समाजाला उपबीर करून न्याय द्यायचा आहे. पण मी असं सांगेल, जर देवेंद्र फडणवीसने जर आपल्याला न्याय दिला नाही तर त्याचे सुद्धा बंदोबस्त केल्याशिवाय आपण राहणार नाहीत. म्हणून त्यांनी आरक्षण दिलंच पाहिजे एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी. यानंतर आपल्या समाजाचे नेते, आपले सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांनी हा लढा स्वर्गीय बाबासाहेब गोपले साहेब यांच्या नंतर सगळ्यांनीच घेतलेला आहे, परंतु त्याचं श्रेय जर देत असेल तर विष्णू भाऊला. कारण त्यांनी पायी यात्रा, त्यांच्या पायाचे फोड आज अजूनही जिरलेले नाहीत. मी विष्णू भाऊला विनंती करतो, भाऊ आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करा. आता भाऊसाठी तरी खाली बसा ना यार, खाली बसा ना, विनंती ना, खाली बसा, खाली बसा भाऊ, 2च मिनिटं थांबा. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. तुम्हाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची शपथ आहे. खाली बसा भावांनो, खाली बसा. स्टेजच्या पाठीमाग उभा असलेले सर्व बांधवांना विनंती आहे, पुढे या. भाऊचे मनोगत व्यक्त करायचे, पुढे या, 2 मिनिटं पुढे या. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, जगत विख्यात, विश्वविख्यात थोर साहित्यिक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. भारतीय
सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करतो. या ठिकाणी या राज्यामध्ये या देशामध्ये मातंग समाजाने आजवर अनेक चळवळीमध्ये आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे. दलित चळवळीमध्ये मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे. बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील मग तुमच्या माझ्या पूर्वजांनी या ठिकाणी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे. हिंदुत्वासाठी देखील मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे. मात्र पहिल्यांदाच तुमच्या माझ्या भावी पिढीच्या भविष्यासाठी आरक्षणाच्या प्रश्नासाठी ज्या मांगवीरांनी आपलं बलिदान दिलं त्यामध्ये या बीड जिल्ह्याचे थोर सुपुत्र संजय भाऊ ताकतोडे, त्याचबरोबर आपला बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्याच्या नायगावचा अंकुश भाऊ खंदारे, आपल्या शेजारच्याच धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्याच्या भोसेगावचा आमचा अविनाश भाऊ खंडागळे, या तीनही मांगवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. मित्रांनो, बराचसा वेळ झालेला आहे. वर सूर्य देखील तुमची आमची परीक्षा घेतोय. मधून अधून कुठेतरी थोडीशी सावली येते, थोडे हवेचा झोका येतोय. मात्र मांग काय हटायला तयार नाही हे त्याला बी आता कळलेलं आहे. खर तर या ठिकाणी मी बीड जिल्ह्याकरांचं सर्व बीडकरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल. कारण आज बीडकरांमुळं मला दुसऱ्यांदा आंघोळ करण्याची संधी मिळाली. एक सकाळी केली होती आणि आता येताना दुपारी एक आंघोळ झालेली आहे. त्यामुळे तुमचा आभार, कौतुक. तुम्ही चांगल्या चांगल्याचा घाम काढलेली मांग आहेत. आता मात्र आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी आता ह्या व्यवस्थेचा आणि ह्या जातीवादाचा घाम काढायचा, एवढं मात्र लक्षात असू द्या. आजवर मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलंच आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मातंग समाज आता बाहेर येऊ लागलेला आहे. आजपर्यंत पिढ्यानपिढ्या आम्ही इतरांसाठीच लढत आलो की देश पारतंत्र्यात गेला, देशाला स्वतंत्र करण्यासाठी आम्ही लढत आलो की देश स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी मग ज्या ज्या चळवळी झाल्या या प्रत्येक चळवळीमध्ये योगदान देतच आलो की आज सगळी काही परिस्थिती असताना मांगानी आज सगळ्यांचं चांग भलं केलं. हिंदूंचं चांग भलं मांगानीच केलं, बहुजनाचं चांग भलं मांगानीच केलं, दलिताचं बी चांग भलं मांगानीच केलं ना. पण मांगाच्या चांग भल्याचं काय? ज्यावेळी आमची वेळ आली आता विरोध व्हायला लागलाय. तुम्ही सगळ्यांना पाठिंबा देताय, जे संवैधानिक नाही त्यांना पाठिंबा देताय. अरे पण या लहान मोठ्या मधव्या भावानी काय तुमचं घोडं मारलंय? मिळू दे की त्याला. काय परिस्थिती आहे, का विरोध चाललाय? वस्तुस्थिती जर बाहेर आली, फार भयानक वास्तव आहे बांधवांनो. 2007 ते 2013 पर्यंत मी शासकीय सेवा केलेला मांग आहे. बापाच्या जागेवर नोकरीला लागलो. नोकरी करत असताना 2007 ते 2013 पर्यंत संपूर्ण राज्याचा डाटा जमा केला. जे बदर आयोग म्हणतात ना, बदर समिती आलीच नाही, बदर समिती दिसलीच नाही. अरे कशाला दिसली पाहिजे? हे काय मराठा आरक्षणाचा विषय आहे का? हा काय लिंगायत आरक्षणाचा विषय आहे का? हा मुस्लिम आरक्षणाचा विषय आहे का ज्यांचा डेटा नाही आहे सरकारकडे? बटनावर सगळी माहिती मिळते ना. अनुसूचित जाती जरा त्याच्या वर्गीकरणासाठी ती समिती आहे. त्याला कशाला गावोगावी घरोघरी फिरावं लागतंय? बसल्या जाय की सगळं मिळतंय की? त्यांनी आदेश काढले प्रत्येक कार्यालयाला. मग महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे केंद्रीय जेवढी काही खाती आहेत,
मग ते रेल्वे खातं असेल, पोस्ट खाते असेल, LIC असेल, सगळी खाती, या प्रत्येक खात्याचा डेटा काही मिनिटांमध्ये उपलब्ध होतोय राव. महाराष्ट्र शासनाची सगळी खाती काही वेळामध्ये तो डेटा उपलब्ध होतोय. प्रत्येक क्षेत्रातला, अगदी राजकीय असेल, शैक्षणिक असेल, शासकीय नोकरीतला असेल, याचा वाटा कुणाला किती मिळालाय, काय वेळ लागतोय, कशाला कुठे गेलं पाहिजे, योजनांचा डाटा, मग त्या केंद्रीय योजना असतील, राज्य सरकारच्या असतील, तो जमा व्हायला काय वेळ लागतोय. माझ्यासारख्याने मी शासकीय सेवेमध्ये असताना कुठल्याही राजकीय पदावर नाही, ना आमदार, ना खासदार, ना मंत्री, ना कुठल्या खात्याचा मोठा अधिकारी, मात्र 2013 ते 13 पर्यंत जो अभ्यास मी केला, 2007 ते 2013 पर्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये 26 महानगरपालिका होत्या, 378 नगरपालिका, 36 जिल्हा परिषदा, सेंट्रल गव्हर्नमेंटची खाती, स्टेट गव्हर्नमेंटची सर्व खाती, सर्व डाटा जमा केला. कुठला डाटा जमा केला की अद्यापर्यंत 2007 ते 13 पर्यंत मग या अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या कोणत्या जातींना मग वर्ग 1 असेल, क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल, जे आरक्षणाच्या माध्यमातून इथं वाटप झालेलं आहे, कोणत्या जातीला किती मिळाले याचा 13 पर्यंत मी अभ्यास केला बांधून. मग ती केंद्राकडची खाती असतील, राज्यातली असतील, तुमची जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा, सगळा हा डाटा जमा केला. महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेस 21 विद्यापीठ आणि 2672 कॉलेजेस, त्याचा सगळा डेटा जमा केला. 2672 कॉलेजमध्ये डेंटल कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, लॉ कॉलेज असेल, कॉमर्स कॉलेज असेल, असे 2672 कॉलेजेस. मग प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष तो सगळा डेटा जमा केला, कोणत्या जातीच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, काय वेळ लागतोय. तुम्ही 10 रुपयाचं पत्र इथं पाठवलं, जिल्हा अधिकाऱ्याला पत्र दिलं की या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व खात्यातला आरक्षणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीचं जी या ठिकाणी भरती झालेली आहे ते आम्हाला माहिती द्या, वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 ची. तुम्हाला 10 रुपयाच्या माहितीच्या अधिकाऱ्याच्या कागदावरती तुम्हाला इथला डेटा मिळेल. समाज कल्याण खात्याला जा, मग त्या ठिकाणी समाज कल्याण खात्याची कर्मचारी त्याची आकडेवारी मिळेल. केवळ शिक्षणामध्ये, नोकरीतला नाही तर योजना, आमची लोक आता सध्या दादाभाऊ शिक्षणातल्या, नोकरीतल्या आणि काही राजकीय आरक्षणाच्या संदर्भात बोलतात. अरे बाकीचं का नाही बोलत, केंद्राची योजना का नाही बोलत, पेट्रोल पंपावर आरक्षण आहे का नाही, किती लोकांना माहिती आहे. पेट्रोल पंप 100 पेट्रोल पंप महाराष्ट्रासाठी मंजूर झाले, त्यातला 13% नुसार 13 पेट्रोल पंप वेगळे करावे लागतात. मग आजपर्यंत किती मांगरला पेट्रोल पंप मिळाले, यातला कोण पेट्रोल पंपवाला आहे का, गॅसची एजन्सी आहेत का. अरे निदान योजना तरी, आमच्यावरती शिक्का मारलाय, शिक्षण घेत नाही, ठीक आहे ना, आम्ही सगळे अडाणी आहे, पण या योजनासाठी तिथं शिक्षणाची कुठं अट आहे. तुमची दादासाहेब सबलीकरण योजना महाराष्ट्र शासनाची 2005 ला सुरू झाली. 2.5 एकर बागायत आणि 2.5 एकर जिरायत 2005 ला निर्णय झाला, लाखो एकर जमीन वाटली. आणि मग ती जमीन वाटत असताना तिथं काय तुम्हाला कागदपत्र द्यायची होती, अनेक योजना आहेत. मग जमीन कुणाकडे असेल तर ट्रॅक्टरची योजना आहे, शासन तुम्हाला ट्रॅक्टर देतं, 100% अनुदान आहे. जमीन असेल तर विहीर खोदायला शासन पैसे देते, विहीर असेल पाणी काढता येत नसेल मोटारीसाठी शासन पैसे देते, मोटारी लागल्या पाणी पोचवायचं लांबपर्यंत पाईप शासन देते, आहेत ना योजना. मग त्या योजनाचं वाटप त्याच्यावर का नाही बोलत. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये, तुमची नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल,
जिल्हा परिषद असेल, या प्रत्येक ठिकाणी 10,000 रुपयाचं एक पत्र द्या, अर्ज द्या. RTI मध्ये माहिती मागून घ्या की बाबा रे ज्या काही समाज कल्याणच्या खात्याच्या माध्यमातून ज्या योजना या आमच्या 59 जातीसाठी आहेत त्याचं वाटप कुणाकुणाला किती केले माहिती घ्या ना. नुसतं शिक्षण नोकऱ्या नाही, दादासाहेब सबलीकरण योजना, पॉवर टिलरची योजना, तिथं काय अटी ठेवल्यात. तिथं तुमचा जातीचा दाखला द्यायचा, तुम्हाला जमीन जर पाहिजे असेल तर जातीचा दाखला द्यायचा. दुसरी अट तुमचा रहिवासी पुरावा द्यायचा. आणि तिसरी महत्वाची अट कोणती आहे, तुम्ही भूमिहीन असल्याचा तलाट्याचा दाखला द्यायचा. ही 3च कागद द्यायची. तुम्हाला 2.5 एकर जिरायत आणि 5 एकर बागायत समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून त्या दादासाहेब सबलीकरण योजनेच्या अंतर्गत मिळते. आणि मग तिथं कुठे शिक्षणाची अट आहे, त्या योजनेसाठी कुठं म्हणलंय तुमचं 10वी पाहिजे, 12वी पाहिजे, उच्च शिक्षित पाहिजे, उच्च शिक्षित पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे, बीकॉम नाही ना कुठं. ज्या शेतकऱ्याकडे जो अनुसूचित जातीचा आहे त्याच्याकडे 2 एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्याच्यासाठी ट्रॅक्टरची योजना आहे. आणि मग तो ट्रॅक्टर कुणाला मिळतोय, ज्याची जात अनुसूचित जातीमध्ये येते, ज्याच्याकडे रहिवासी पुरावा आहे आणि ज्याच्याकडे 2 एकर पेक्षा जास्त जागा आहे, असा 7 बाऱ्याचा दाखला. 3च कागद. तिथं शिक्षणाची अट नाही. तुम्हाला पेट्रोल पंप द्यायचे तिथं शिक्षणाची अट नाही. अनेक योजना आहेत जिथं शिक्षणाची अट नाही. मग त्या योजना का मागवण्यात येत नाही, त्या योजना तरी आल्या पाहिजेत. अनेक जण या ठिकाणी विविध प्रश्न घेऊन, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय. खरं तर आपण अभ्यासू आहात, विद्वान आहात, अरे मागायला का टार्गेट करता. आम्ही जेव्हा सुरुवात केली आरक्षण मागायला आम्हाला लोक येडे म्हणायला लागली. त्यात आमचेही काय होते, शिव्या द्यायला लागली, नावं ठेवायला लागली. अरे पण हे येड्याचं सर्वोच्च न्यायालयाने ऐकलं ना, ऐकलं का नाही. तुम्ही येडा म्हणता पण ते शान म्हणायला लागलं की त्यांनी आमचं ऐकलं ना, सरकारात ऐकायला लागले. अरे मग आम्हाला का टार्गेट. ज्यांनी केलं तिकडे जाणं बाबानो. अडाणी आहे ना, त्याला लिहिता येत नाही, त्याला बोलता बी येत नाही, त्याला का टार्गेट करताय. माझी विनंती आहे, या माध्यमातून विनंती आहे, फार वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी वावड्या उडवल्या चाललेल्या आहेत. खऱ्या अर्थाने दलितांचा जर ऐक्य जर रागायचं असेल, सर्व दलितांना एकत्रित जर ठेवायचं असेल तर वर्गवारी फार गरजेची आहे बांधवांनो. आम्ही एका घरात आहे, सगळी धुसफूस चालली. याला वाटतंय त्यांनी खाल्लं, त्याला वाटतंय त्यांनी खाल्लं, त्याला वाटतंय त्यांनी खाल्लं. सगळे एकमेकाकडे शंकेने बघतात ना. आणि मग एकाच घरामध्ये वेगवेगळे त्यांना कंपार्टमेंट करून दिले, खात बसतील ना त्यांची ती. आमचाही विकास झाला पाहिजे ना. आम्ही काय आभाळातलं पडलोय का पाकिस्तान अफगाणिस्तानातून इथं आलोय. आम्ही इथलेच आहे ना, आम्ही याच मातीतले आहे ना. आमच्या पूर्वजांनी हितच रक्त सांडलंय ना, हितच त्यांनी बलिदान दिलंय ना. योगदान आहे का नाही, आमच्या पूर्वज होते का नाही, त्यांनी काहीतरी केलंय का नाही. अनेक जण प्रश्न उपस्थित करतात, अरे बाबा लवजी वस्ताद जर नसते तर हा देश बी स्वतंत्र झाला नसता. हो, हा देश बी स्वतंत्र झाला नसता. इतिहास जरा व्यवस्थित वाचून बघा. तुम्ही कुठली पुस्तकं वाचलीत मला माहित नाही, माझ्याकडे आहे ना, तुम्हाला 100 वर्षापूर्वीची पुस्तकं मी दाखवतो ना, ज्याच्यामध्ये लिहिलंय लवजी वस्ताद बाप होते. मी देतो ना पुरावे, या ना समोर या. नाही 100 वर्षाच्या पूर्वीचं तुम्हाला पुस्तक दाखवलं, मांगाची अवलाद सांगायचं नाही, परत दिसायचं बी नाही. कशाला प्रश्न उपस्थित करताय साहेब, थोडा वेळ ऐका, चांगलं मार्गदर्शन आहे. तर या ठिकाणी आपण बरं का, तुम्ही नका टेन्शन घेऊ साहेब, मांगाचं टेन्शन घेऊ नका. आता मांग स्वतःचं टेन्शन घ्यायला लागलाय, त्यामुळं आता आपण कुणी टेन्शन घ्यायचं नाही. तर त्यामुळं या ठिकाणी आपण इतिहास वाचला पाहिजे. मला त्यांच्या ज्ञानाविषयी फार अत्यंत आश्चर्य वाटायला लागले. अरे काय मांडणी करताय बाबानो, विद्वान बोलताय, उच्च शिक्षित बोलताय. अरे मग या अडाणीच्या का नादाला लागलाय. आम्हाला हे शिकवलंय का. आता मी त्या खोलात जाणार नाही. आम्ही ज्या प्रतिज्ञा
या ठिकाणी घेतलेल्या आहेत. एकच प्रतिज्ञा सगळ्यात महत्वाची, मी कुणाचीही निंदा करणार नाही. का करताय? का निंदा करताय? खरे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर अनुयायी असेल, काय त्यांचं स्वप्न होतं? काय स्वप्न होतं? ज्यावेळी आरक्षणाची सुरुवात झाली त्यांनी सांगितलं सगळे भाऊ एका घरात 59 जाती 58 जाती अनुसूचित जातीच्या घरामध्ये सगळे जण व्यवस्थित खात बसा. आम्ही बसलोय ना, आम्ही त्याच घरात बसलोय. केंद्र असेल, राज्य असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सगळ्या योजना घरात आहे ना, पोती भरून ठेवलेत. अरे पण त्या पोत्यातलं या मांगाला काय भेटतंय का नाही बघा ना बाबांनो. कुणीच बघायला तयार नाही. मी ते खोलात जाणार नाही, नंतरचा मी काळ सांगणार नाही. आपण त्याचा विचार केला पाहिजे. आपण विद्वान आहात, आम्ही त्याच घरात आहे ना. आपण खायलाच भेटत नाही, करायचं काय? आमच्या पूर्वजांनी योगदान दिलंय ना बाबा. आम्ही काय आबळत न पडलेली जमात थोडी आहे. आम्ही इथलेच भूमिपुत्र आहोत ना, ह्याच मातीतले आहे ना. आणि मग या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, त्यांच्यावरती तुम्ही टीका करताय. लाजा वाटत नाही? काय परिस्थिती आहे? लहुजी वस्ताद साळवे या देशाच्या 7 पिढ्यामध्ये तुम्हाला सांगतो बांधून असं होणे नाही बरं का. लहुजी बाबांसारखं होणे नाही. ज्या काळामध्ये 4-4, 5-5, 8-8, 10-10 बायका करायच्या ना, त्या काळामध्ये 25 नोव्हेंबर 1817ला या मातंग कुळातल्या ह्या पठ्ठ्याने शपथ घेतली. कुठं? खडकीच्या रणांगणामध्ये आपल्या राघोजीच्या देहाशेजारी समाधीजवळ शपथ घेतली. काय घेतली? जगेंतर स्वराज्यासाठी आणि मरेंतर स्वराज्यासाठी. जोपर्यंत या शनिवार वाड्यावरचा युनियन जॅक खाली उतरून तिथं भगवा चढवणार नाही छत्रपती शिवरायांचा, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. बांधवांना मला एक क्रांतिकारक दाखवा, एक जण दाखवा ज्यांनी या प्रकारची शपथ घेतली. नुसती शपथ नाही घेतली. 17 फेब्रुवारी 1881, वय वर्ष किती? 86 वर्ष. कुठल्या राष्ट्रपुरुषाला, कुठल्या क्रांतीवीराला, कुठल्या समाज सुधारकाला एवढं आयुष्य मिळाले? 86 वर्ष जगले ना. शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लग्न केलं नाही. हो, लग्न केलं नाही. लहुजी वस्तादांचं तालीम उभी केली त्यांनी. जी 25 नोव्हेंबर 1817 शपथ घेतली, ती शपथ पूर्ण करण्यासाठी भाऊ या देशात ब्रिटिशांना हद्दपार करायचंय. काय केलं पाहिजे? त्यांनी पुण्याच्या गणपेठला तालीम उभी केली बांधून, स्वतःच्या हाताने तालीम बांधली. त्या तालमीमध्ये तुम्हाला सांगतो कशी तालीम होती. इथं बी तालमी असतील की? तालमी बघतोय का नाही? अनेक जण तालमीत जात असतील आमचे बांधव. कशा तालमी घेतल्या? त्या तालमीमध्ये पैलवान घडवले जातात, डावपेच शिकवले जातात, कुस्त्याचे जोर बैठका मारायचं शिकवलं जातं. पण या देशाच्या बापाची तालीम, लहुजी वस्तादाची तालीम कशी होती? कशी तालीम होती? नुसते पैलवान नाही, नुसते पैलवान नाही, तर त्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंसारख्या समाज सुधारक, सावित्रीबाई फुलेंसारख्या समाज सुधारिका या त्या तालमीतून घडल्या बांधवांनो. त्याच तालमीतून केरू नाना छत्रे असतील, वासुदेवराव गोवंडे असतील, सदाशिवराव गोवंडे असतील, त्याच तालमीतून वासुदेव बळवंत फडके असतील, लोकमान्य टिळक असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील. अहो कसली तालीम होती? त्याच तालमीतून एका बाजूने अनेक समाज सुधारक आणि त्याच तालमीतून अनेक क्रांतिकारक. अशी तालीम कुठं आहे का? ही आमच्या लहुजी बाबाची तालीम होती. अनेक क्रांतिकारक घडवले, समाज सुधारक घडवले. अहो या दिसला सुद्धा नसतं. देश स्वतंत्र करण्यासाठी जी सगळ्यात पहिली मुहूर्तमेढ जर कुणी लावली असेल तर ती या देशाच्या बाबांनी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंनी बांधवलं. आम्ही कधी बोललोच नाही. आम्ही लोकांचं ऐकत बसलो. ऐकलं ना बाबा? आम्ही कुठं त्यांना नाव ठेवतोय? आम्ही कुणाला नाव ठेवलेत का कधी? आम्ही कुणाचा अनादर करत नाही. कुठला बी देव असो, तो कुठल्याही धर्माचा असो, मांगाने कधी कुणाचा अनादर केलाय का? कुठलाही राष्ट्रपुरुष असो, आम्ही कधी अनादर केलाय का? नाही ना. मांगाच्या रक्तात गद्दारी नाही बांधवनो, मांगाच्या रक्तात गद्दारी नाही. आणि मग एवढं सगळं काय असताना या ठिकाणी आज ज्या परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये उद्भवलेल्या आहे, बराचसा वेळ झालेला आहे आणि खूप दुरून लांबून लांबून आपण या ठिकाणी आलेला आहे.
आपला अंत मी किती पाहायचा, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला वाटतंय हा मांगाचा सगळ्यात मोठा पहिला मोर्चा असेल. जय लहुजी. पण तुम्हाला सांगतो माझ्या माय माऊल्यांना, तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला शपथ आहे, एवढी एकच संधी आहे बरं का. आपल्या मांगोड्यामध्ये तुम्हाला कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर जर घडवायचे असतील, याशिवाय गत्यंतर नाही, याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही सगळ्यांची पूजा केली, सगळ्यांना कोंबडं बकरं दिलं, ते बिचारा आमच्यासाठी कधी आला नाही. आणि एखाद्या मांगोड्यामध्ये एखादा कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर घडला नाही. घडलाय का? कुठल्या अनेक पक्षाला आम्ही आतापर्यंत केलं की मोठं, सगळ्यांना केलं का नाही मोठं? मांगाचीच माताची भीती दिली का नाही त्यांना? किती लोकांना भीक दिली? सगळ्यांनाच दिली की. आलंय का कुणी? नाही आलं. आमचे भाऊबंद आले नाहीत तर आमचे भाऊबंदांनी यायला पाहिजे होतं ना. अरे ही उपाशी राव, ही आज्ञानी, ह्याला शिकवा, शिकवा ना बाबा. आता का बोलताय? मग काय झालं? भावांनी ऐकलं ना, आम्हाला शेवटी बापाकडे जावं लागलं. कुठं? संविधानाकडे. बापांनी निर्णय दिलाय का नाही? बाबासाहेब आमचे बाप आहेत का नाही? त्यांनी निर्णय दिलाय ना. आता वाटणी झाली पाहिजे, सगळ्यांना मिळालं पाहिजे. कुणाचा निर्णय? संविधानाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. त्या निर्णयाचा आपण आदर राखला पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, हा शेवटचा मोर्चा नाही बरं का, हा पहिला मोर्चा, एवढं लक्षात असू द्या. आता कोयते फेकून देण्याची ही पहिली वेळ आली बरं का. मी ज्या पुण्यात येतोय ना, तिथं कोयते गँग लय फेमस आहे, माहिती आहे का? हा. आणि अनेक जिल्ह्यामध्ये कोयत्याची दहशत आहे. पण ह्या जिल्ह्यातल्या कोयत्याची दहशत का नाही राव? सगळ्यात जास्त कोयते इथंच आहेत का नाही? बीडमध्ये सगळ्यात जास्त कोयते इथंच आहेत का नाही? अरे 72% मांगाच्या हातात कोयता आहे रे बाबानो. 72%. जे 100 जे आहेत ना मजूर जातात ना ऊस तोडणी करायला, त्यातला 72% मातंग समाज आहे, मांग समाज आहे. वीट भट्ट्यावरती 90% माझा मातंग समाज आहे बांधवनो. शेतामध्ये मजुरी करायला तिथं 80%च्या वर मांगच आहे ती की. तुमच्या शहरामध्ये, नगरामध्ये घाण काढायला मांगच आहेत ना बाबानो. येऊ दे ना आमचे बी दिवस. आता कोयता आपल्याला फेकून द्यायची वेळ आलेली आहे. आपल्या भावी पिढीच्या हातात जर तुम्हाला कोयता द्यायचा नसेल, माझी पाया पडून तुम्हाला विनंती आहे बांधवनो, स्वस्त बसू नका. जेव्हा जेव्हा इथले आयोजक तुम्हाला बोलवतील, वेळ कुठली का असताना, ऊन असू, वारा असू, पाऊस असू, काही असू, तुम्ही बिलकुल कुठली हायगाई करायची नाही. कारण सांगत बसू नका. आता माझ्या पोटात दुखतंय, मला कामाला जायचंय, मला शाळेला जायचंय, मला कॉलेजला जायचंय, बिलकुल त्या भानगडी चालणार नाही. आता वेळ आहे, आता या ठिकाणी आपल्याला बाहेर रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे बांधवनो. मी अनेक नेत्यांना विनंती केलेल्या आहेत की आता आपली दुकानदारी थोडे दिवस बंद ठेवूया. ठेवायची का नाही? आपल्या संघटना जरा कुलूप लावून ठेवू ना. मांगासाठी ते गरजेचं आहे ना. मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले, बाबा रे लहुजी शक्ती सेना लॉक करून ठेवा. जोपर्यंत इथं मांगाचं चांगलं होत नाही तोपर्यंत ती बाहेर काढू नका, आहे का नाही? हे महत्वाचं आहे ना. एक चांगलं चित्र आहे, तुम्हाला सांगतो बांधवांनो, माझ्या माय माऊल्यांनो, खूप चांगलं चित्र आहे राज्यामध्ये. मांगाचे दिवस येणार आहेत. अनेकांनी प्रयत्न केले थांबवल्याचे, पण शेवटी तुमच्याच त्यागातून, कष्टातून हे दिवस यायला लागलेले आहेत. येणारा काळ फार महत्वाचा आहे. या कालावधीमध्ये तुम्ही स्वस्त बसू नका, झोपू नका, शांत बसू नका. आज जे जे कोणी मोर्चा आलेले नाहीत त्यांना सांगा, पुढचा मोर्चाची तारीख कळाली रे, कळाली. बाबा रे मागच्या वेळेस सारखी कारण देऊ नको, पहिलं मोर्चाला चल. घराला कुलूप लावण्याची मोहीम भविष्यामध्ये आपण इथं घेतली पाहिजे. मग तुमचा जिल्ह्याचा मोर्चा असेल, इथल्या तालुक्यात सर्व आयोजकांना माझी विनंती आहे, विलासभाऊ, सगळ्यांना, की सर्वांनी इथं प्रत्येक तालुक्याचा मोर्चा निघाला पाहिजे. भले किती का लोक असताना तालुक्याचे मोर्चे काढा, प्रत्येक तहसीलवर जावा, जिल्ह्याचे मोर्चे काढा, आणि त्याच्यानंतर विभागीय मोर्चा, आणि त्याच्यानंतर राज्याचा मोर्चा. अनेकांसाठी गेलोय ना, अनेक वेळा गेलोय. आता थोडे दिवस द्या. अंतिम टप्प्यामध्ये हा लढा चाललेला आहे. अमित भाऊ आता मीटिंग मध्ये आहेत, बरेचशा चर्चा वगैरे झालेल्या आहेत. मला येत असताना त्यांचा फोन आला, निरोपही आला. इथं मगाशी त्यांनी आपल्याला संबोधित देखील केलेला आहे. मात्र निश्चित आज सर्व, कुठलाही पक्ष असो, पक्ष कुठलाही असो, संघटना कुठलीही असो, सगळेजण
आपल्या समाजाच्या हिताकरता वर्गीकरणाच्या प्रश्नाकरता सर्वजण एकत्रित आले, त्या सर्वांचं एक वेळ आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करा. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जे आपापले सगळे आता खूप दूरून आपण सगळेजण आलेले आहात. अनेकांनी कामं धंदे सगळे आपली मजुरी वगैरे बुडून इथं आलं. तुमचं जेवढं कौतुक करा तेवढं मी स्वतःला धन्य समजतो. शेवटचं आपण आपल्या स्वतःसाठी या ठिकाणी टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा या आयोजकांच्या बाबत सर्वांनी या ठिकाणी यांनाही या ठिकाणी टाळ्या वाजून या ठिकाणी साथ द्या एवढीच विनंती करतो. थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी फक्त घोषणा द्या. जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, वीर लहूजी वस्ताद साळवेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 2 मिनिटं या मोर्चाचे 1 मिनिट सर्वांना विनंती आहे की आपापल्या जागेवरती उभा राहा. आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर या कार्यक्रमाचे आभार आपल्या या समितीचे विलास भाऊ मोमीन, अनिल भाऊ चांदणे, प्रभाकर तात्या थोरात, त्यानंतर लालासाहेब दुनगव, विजय भाऊ चांदणे, सुतार सर, हे सर्वजण आभार व्यक्त करून आभार मानतील. 2 मिनिटं सर्वजण उभा राहा. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविण उच्चल वंग, सिंधे हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे, गाये तव जय गाता जनगण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, मातंग एकजुटीचा विजय असो, या ठिकाणी विजय असो. मित्रांनो एक मिनिट थांबा. या ठिकाणी सर्व बीडकरांचा या ठिकाणी आज होत असलेल्या मातंग क्रांती मोर्चाला उपस्थित असणारे सर्व नेते, समाज बांधवांनो, या उन्हामध्ये होरपळत असलेल्या समाज बांधवांनो, पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू, आपण या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं व उपस्थिती दाखवल्यामुळं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.